थँक्यू. पुढची वेळ ही आपल्याला वचनातून शिकण्याची आहे, वचनातून बोध घेण्याची. पास्टर मंगेश आणि पास्टर अर्पण या दोघांना मी विनंती करतो की ते पुढे येतील. थँक्यू ब्रदर. As we know that today is a special day because this is the Lord's day. आज विशेष दिवस आहे कारण हा दिवस प्रभूचा आहे. And the Lord has separated this one. आणि देवाने हा दिवस आमच्याकरिता वेगळा केलेला आहे. The Lord has appointed this day where the people of God, they come together and rejoice in Him and proclaim the excellencies of Christ Jesus. आणि हा दिवस आपल्या प्रभूने नेमलेला आहे ज्या दिवशी आपण येऊन प्रभूची स्तुती करू शकतो, त्याचं गौरव आणि त्याचे महान कृत्याबद्दल साक्ष देऊ शकतो. As well as in His sovereign plan, He is blessing this church with the new elder. आणि देवाच्या सार्वभौम योजनेमध्ये या स्थानिक मंडळीला देव नवीन वडिलांसोबत किंवा वडील आहेत त्याद्वारे आशीर्वादित करत आहे. And towards that, or because of that, I have chosen this particular topic where we are going to learn the call and the charge of the faithful elder. आणि म्हणून आज त्या विशेष प्रसंगाला अनुसरून मी माझा विषय आणि वेळ निवडलेला आहे ज्यामध्ये आम्ही मंडळीमधील जे वडील आहेत त्यांचं पाचारण आणि त्यांना देवाकडून जे हाक आहे त्याबद्दल आपण ऐकणार आहोत. As brother Arpan, he mentioned that there is confusion about the worship, but let me tell you that there is a confusion about all things in the church. आणि सकाळी आपण ऐकलंच की आराधनेबद्दल मंडळीमध्ये फार गोंधळ आहे, परंतु मला तुम्हाला सांगू द्या की मंडळीमध्ये जवळजवळ प्रत्येक गोष्टीबद्दलच शास्त्राला धरून जे विषय आहेत त्यामध्ये गोंधळ आहे. Pastors, they don't consider themselves servants, they consider themselves kings. जे पाळक आहेत ते मंडळीचे दास स्वतःला न समजता राजे समजतात. And therefore this topic is essential for the health of the church. आणि म्हणून हा विषय अत्यंत गरजेचा आहे मंडळीच्या चांगल्या तब्येतीसाठी सुदृढ होण्याकरिता. Not only the pastors, they consider themselves as the king, but even the church, they consider pastors as Spider-Mans and Supermans. आणि कधी कधी पाळक लोक स्वतःला राजे समजतात, पण मंडळीचे लोक पाळकाला असं काहीतरी शक्तिमान किंवा असं विशेष माणसासारखं त्याला बघतात. And that's why from the scripture we are going to see what the word of God and what God says, or how the word of God defines this position or this office or this man. आणि म्हणून महत्वाचं आहे की ह्या वडिलांबद्दल पवित्र शास्त्र काय सांगतं, देवाची व्याख्या काय आहे या व्यक्तीबद्दल हे समजून घेणं गरजेचं आहे. And what I'm speaking this morning is applicable to me first and then to my co-laborer and to others. आणि म्हणून जे वचन मी आज गाजवत आहे पाळक या नात्याने सर्वात प्रथम ते मला लागू होतं आणि मग ते तुम्हा सर्वांना लागू होतं. As usually we go by the expository preaching, but on the special occasions we preach a topical expository sermon. आणि शक्यतो आपण मंडळीमध्ये उलगडात्मक संदेशाचा अभ्यास करत असतो दर रविवारी, पण जेव्हा विशेष काही गोष्टी घडतात चर्चमध्ये त्यावेळेस आपण विषयात्मक उलगडात्मक संदेशाकडे जातो. To begin, in the Bible we have three words: elder, overseer and pastor. आणि जर आपण पवित्र शास्त्र वाचलं तर तीन शब्द आपल्याला तिकडे आढळतात. एक आहे वडील, एक आहे मेंढपाळ आणि दुसरीकडे आहे तिसरा जो शब्द आहे तो आहे पाळक. If we do not have the word study of this, we may think that these are three levels of leadership in the church. आणि जर आपण ह्या शब्दाचा नीट अभ्यास नाही केला तर आपल्याला असं वाटेल की चर्च मध्ये तीन स्तराचे पुढारी असतात, or three groups किंवा तीन गट आहेत. elders, overseer and pastors. जो वडील आहे तो एक गट आणि मग देखरेख करणारे आणि तिसरं म्हणजे पाळक किंवा मेंढपाळ. But let me tell you that these words are interchangeably used in the Bible. आणि मला तुम्हाला स्पष्टपणे सांगू द्या की हे तिन्ही शब्द पवित्र शास्त्रामध्ये एकाच व्यक्तीसाठी वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या वेळेस वापरण्यात आले. Elder, overseer and pastor,
all three words are defining the same office. आणि म्हणून वडील, पाळक आणि देखरेख करणार आहे, तिन्ही शब्द एकच जो देवाने अधिकारी नेमलेला आहे चर्चमध्ये त्याबद्दल स्पष्टीकरण देते. And I was thinking what to speak this morning. आणि मी विचार करत होतो की आज सकाळी मी काय सांगावं, काय संदेश द्यावा. Then I thought about it is good to begin with something great, Christ and the elder. आणि म्हणून जे एक महान विषय आहे तो म्हणजे ख्रिस्त आणि जे वडील आहेत त्या विषयाकडे आपण आपलं लक्ष देणार आहोत. Secondly, the church and the elder. आणि दुसरा विषय जो आहे मंडळी आणि वडील. Thirdly, we are going to see the call and the elder. आणि तिसरा विषय जे आहे पाचारण आणि वडील मंडळीतील. And fourthly, the word of God or preaching and the elder. आणि शेवटचा जो विषय आहे तो आहे वडील आणि देवाच्या वचनातून संदेश देणे किंवा बोध करणे. Character and the elder. आणि मग आपण बघणार आहोत की वडील आणि त्याचं चरित्र. Duties and the elder. आणि मग वडील आणि त्यांचे जे जबाबदाऱ्या आहेत. Family and the elder. कुटुंब आणि वडील. And not finally mission and the elder. आणि मग शेवटचा जो मुद्दा आहे वडील आणि मंडळीचं जे मिशन सेवा कार्य आहे. 8 points. 8 मुद्दे आहेत. But the good news is that we are going to have the lunch together, so do not worry about this. बसायला असेल तरी काय हरकत नाही, नंतर जेवण भेटेलच आहे, आपल्याला सहभागिता आहे. The meaning of the eldership we are going to learn from different passages of the Bible. आणि पवित्र शास्त्रातील वेगवेगळ्या संदर्भातून आपण वडील जे आहेत त्याची व्याख्या सर्वात प्रथम करूया. As the church is declaring that Brother Amit will be the new elder of Pune Reformed Baptist Church. आणि मंडळी या नात्याने PRBC या नात्याने आपण आज घोषित करत आहोत की ब्रदर अमित जे आहे ते मंडळीमधील एक वडील होणार आहेत. So this is ordination as well as installation service. आणि ह्या ठिकाणी आपण त्यांचं ऑर्डिनेशन पण करत आहे आणि त्यांची नेमणूक पण करत आहे. This is a happy moment as well as the holy moment. आणि हा एक आनंदाचा क्षण आहे आणि एक पवित्र क्षण आहे. And to begin with, that eldership is not man's idea or man's philosophy. सर्वात प्रथम समजून घ्या की मंडळीमधील जे वडील आहेत हे मानवी कल्पना नसून किंवा मानवाच्या बुद्धीतून तयार झालेल्या गोष्टी नाहीयेत. Acts chapter 20 verse 20 and verse 28. Pay careful, Paul says to the elders at Ephesus, pay careful attention to yourself and to the flock in which the Holy Spirit has made you overseer. आणि प्रेषित 20व्या अध्यायामध्ये पौल मंडळीच्या वडिलांसोबत बोलत असताना त्यांना स्पष्टपणे म्हणतो की तुम्ही स्वतःकडे आणि तुम्हाला दिलेल्या मंडळीकडे लक्ष द्या ज्या मंडळीवरती पवित्र आत्म्याने तुम्हाला नेमलेलं आहे. So here from this very passage we learn that it is Christ's gift to the church. Eldership is Christ's gift to the church. आणि म्हणून स्पष्टपणे आपल्याला कळतं की मंडळीमधील जे वडील आहे ते देवानी मंडळीला दिलेलं एक बक्षीस आहे. Because Paul says that the Holy Spirit has made you overseer. आणि म्हणून पौल तिथं स्पष्टपणे म्हणतो की पवित्र आत्म्याने तुम्हाला वडील म्हणून नेमलेलं आहे. As we have seen 3 different words for the same office. आणि आपण सुरुवातीला बघितलेलं आहे की त्याच पदाकरिता 3 वेगवेगळे शब्द वापरण्यात आले आहेत. One more thing before we go further, would like to mention, and that is multiple elders. आणि अजून एक गोष्ट मला सांगणं गरजेचं आहे की पवित्र शास्त्र जे आहे ते एक वडील नव्हे तर अनेक वडिलांबद्दल बोध करते. There are many passages where the plurality of the elders or multiple elders are mentioned. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये अनेक संदर्भामध्ये एकच वडील नव्हे तर अनेक वडिलांबद्दल बोध करण्यात आला आहे. Why church should have multiple elders? आणि एका मंडळीमध्ये अनेक वडील का असावे? This may not I think may not be very clearly explained in the Bible, but we can learn from different passages and church history and good books and understand why plurality or multiple elders are needed in the church. आणि जेव्हा आपण पवित्र शास्त्र वाचतो तिकडे एका विशेष वचनामध्ये असं थेट सांगितलेलं नाहीये की मंडळीमध्ये अनेक वडील असावेत, परंतु वेगवेगळे असे संदर्भ आहेत, घटना घडलेल्या आहेत पवित्र शास्त्रामध्ये, मंडळीच्या इतिहासामध्ये, आणि आजही देखील देवाचे जे लोक आहेत या विषयावरती विश्वास ठेवतात की मंडळीमध्ये अनेक वडील असावेत. To keep church pure. आणि त्याचं कारण काय आहे? कारण चर्च मंडळीचं पावित्र्य राखण्याकरिता one elder can sin, the other elder can correct him. जेव्हा एक वडील पापात पडतो तेव्हा दुसरे वडील त्याला त्या ठिकाणी शिस्त लावू शकतात किंवा त्याला बरोबर करू शकतात.
And then by multiple elders, even this method will save the church from nepotism. आणि जर अनेक वडील असतील तर नेपोटिझम म्हणजे पारिवारिक पुढारीपण ती गोष्ट त्या ठिकाणी संपुष्टात येते. Multiple elders or plurality of the elder will save the church from elevation of one person or one family. आणि जेव्हा अनेक वडील असतात तेव्हा मंडळीला त्या ठिकाणी देव वाचवतो एका कुटुंबाला आणि एका व्यक्तीला मोठं करण्यापासून. And even financial corruption and doctrinal corruption. आणि मग जे आर्थिक भ्रष्टाचार आहे, जे तात्विक भ्रष्टाचार आहे, त्यापासून देव आपल्याला वाचवतो. So these are some practical reasons why the church should have multiple elders. आणि त्यामुळेच मंडळीमध्ये अनेक वडील असणं गरजेचं आहे. And Apostle Paul in Acts chapter 20, he is mentioning, pay careful attention to yourself and to all the flock in which the Holy Spirit has made you overseer. आणि म्हणून पौल त्या ठिकाणी प्रेरित 20व्या अध्यायामध्ये म्हणतो, स्वतःकडे आणि ख्रिस्ताने दिलेल्या तुमच्या जी मंडळी आहे त्याकडे नीट लक्ष द्या, ज्यावर पवित्र आत्म्याने तुम्हाला वडील म्हणून नेमलेलं आहे. And in 1 Timothy chapter 5 verse 17 and 18, Paul says to Timothy, let the elders who rule well be considered worthy of double honor, especially those who labor in preaching and teaching. In this verse also Paul he is using the plural word of elders. आणि तिमोथीला पत्र लिहित असताना पौल त्या ठिकाणी तिमोथीला म्हणतो, मंडळीमध्ये जे अनेक वडील आहेत आणि जे मंडळीमध्ये वचनाची घोषणा करतात, मंडळीची काळजी घेतात, त्यांची तुम्ही चांगल्या प्रकारे काळजी घ्या, त्यांना तुम्ही चांगल्या प्रकारे मोबदला द्या. आणि तिथं आपण बघतो एक वडील नव्हे तर अनेक वडील आहेत. Many elders in the church, plurality of the elders. Does that mean that there is again the level of the elders in the church? आणि म्हणून तुम्हाला प्रश्न पडला असेल की जर मंडळीमध्ये अनेक वडील आहेत तर ते सर्व वडील समान आहेत का त्यांच्यामध्ये पण कोणतरी मोठा आणि कोणतरी लहान असं आहे? High class elder, middle class and the low class elder. असं आहे का की एक एल्डर जो आहे तो एकदम फार मोठा आहे आणि मग मधल्या स्तराचा कोणतरी आणि मग एकदम खालच्या दर्जाचा एक एल्डर आहे, असं आहे का? John Gill says, though there may be more than one elder in the church, their power is equal. आणि जॉन गिल नावाचे लेखक स्पष्टपणे म्हणतात की मंडळीमध्ये एकापेक्षा अनेक वडील असू शकतात, पण सर्वांचं जे कार्य आणि त्यांना दिलेली जबाबदारी आणि सामर्थ्य जे आहे ते सारखंच आहे, समानच आहे. They all shepherd and they labor for the same end. आणि ते प्रत्येक वडील जे आहे मंडळीला पाळकपण देतात, लोकांची काळजी घेतात एकाच उद्देशाने. And the edification of Christ's body. आणि ते उद्देश म्हणजे ख्रिस्ताच्या शरीराची वाढ. 9 Marks says on this, all elders are pastors. The distinction is functional, not in office. आणि 9 मार्क्स मिनिस्ट्री मध्ये बतलेलं आहे की प्रत्येक जो वडील आहे तो पाळक आहे, पण त्यामध्ये जबाबदाऱ्यामध्ये वेगवेगळेपण आहे, परंतु जो पद आहे तो समान आहे. Some of you may be thinking this is the end of the message, but this was just introduction. आणि हा फक्त आपला इंट्रोडक्शन आहे, आता आपण संदेशाकडे जाणार आहोत. Yes, Christ and the elder, the chief shepherd, appoints his servants over the church. आणि जो महान मेंढपाळ आहे तो आपल्या मंडळीवरती जे इतर जे पुढारी आहेत त्यांना तो नेमतो. Christ calls the people for the church ministry. आणि ख्रिस्त स्वतः मंडळीच्या सेवेसाठी लोकांना पाचारण करतो. We learn that from Ephesians chapter 4 verse 11 and 12. इफिस 4:11 आणि 12 मध्ये आपण ते शिकतो. Shall we read that passage? आपण तिकडे जाऊया. इफिस 4:11 आणि 12. Ephesians 4:1 and 11 and 12. And he gave the apostles, the prophets, the evangelists, and the shepherds and the teachers to equip the saints for the work of the ministry, for building up the body of Christ. आणि तिथे स्पष्टपणे म्हटलेलं आहे की ख्रिस्ताने स्वतःच मंडळीमध्ये काही प्रेषित, काही संदेशते, काही सुवार्तिक, काही पाळक आणि काही शिक्षक म्हणून नेमलेले आहेत, जेणेकरून त्यांनी संतांना देवाच्या कार्यासाठी सुसज्ज करावं आणि ख्रिस्ताच्या शरीराची रचना करावी. So to the church, pastors or the leaders are gift from Christ. आणि म्हणून लक्षात ठेवा, जे वडील आहेत ते मंडळीला ख्रिस्ताकडून भेटलेलं दान आहे. Not only pastors, but even we are gifts to each other from Christ Jesus. आणि फक्त पाळकच नव्हे तर आपण मंडळीमध्ये असल्यामुळे एकमेकांकरिता भेट आहोत ख्रिस्तापासून. Christ and the elder. ख्रिस्त व वडील. Why I chose this? आणि मी का हा विषय निवडला? Because from John chapter 21 I learn a great deal.
आणि योहान 21 मधून आपल्याला या विषयावर भरपूर काही शिकता येतं. Thrice Jesus said to Peter, do you love me? Do you love me? And then thrice he said, feed my flock. आणि त्या ठिकाणी ख्रिस्त पेत्रासोबत बोलत असताना 3 वेळा त्याला विचारतो, तू माझ्यावरती प्रेम करतोस का? आणि मग ख्रिस्त म्हणतो, माझ्या मेंढरांना तू चार. If the elders, the pastors and overseers, if they do not believe in Jesus, if they do not have a relationship with Jesus, and if they do not abide in Christ, they will never love the people of God. आणि म्हणून जो वडील आहे, जर तो ख्रिस्तामध्ये एक नाही, ख्रिस्तावरती त्याचं प्रेम नाही, तर ख्रिस्ताच्या लोकांवरती तो कधीच प्रेम करू शकत नाही. Sadly, there are pastors who love themselves more than Christ, and therefore they thrash the people of God. They do not love the people of God. आणि दुर्दैवाने अनेक असे पाळक आहेत किंवा वडील आहेत जे ख्रिस्तापेक्षा जास्त स्वतःवरती प्रेम करतात, आणि म्हणून ख्रिस्ताचे जे लोक मंडळीमध्ये आहेत त्यांना ते वाढवत नसल्याने ते त्यांना ऍक्च्युअली फोडून काढतात, तोडून काढतात. If we do not love Christ, we cannot love his body, his people, his sheep. जोवर आपण ख्रिस्तावर प्रेम करू शकत नाही, आपण त्याच्या मेंढरावर प्रेम कधीच करू शकणार नाही. And this is very clear from John chapter 21 and other passages of the Bible. आणि योहान 20:21 मध्ये दिल्याप्रमाणे फार स्पष्टपणे त्या ठिकाणी दिलेलं आहे. And that's why Christ and the elders should have relationship with Christ Jesus. आणि म्हणून लक्षात ठेवा, जो वडील आहे त्याचं सर्वात प्रथम ख्रिस्तासोबत संबंध नाता असणं गरजेचं आहे. Elders should know the heart and mind of Jesus Christ. येशू ख्रिस्ताचं हृदय आणि मन काय आहे त्या वडिलांना माहित असायला पाहिजे. In Acts chapter 9, when Jesus spoke to Apostle Paul, he said, "Why are you persecuting me?" आणि त्या ठिकाणी प्रेषित 9 मध्ये आपण बघतो की जेव्हा ख्रिस्त पौलाशी त्या ठिकाणी बोलतो, तो म्हणतो की तू माझा छळ का करत आहेस. So he is identifying, Jesus Christ is identifying himself with the church. आणि ख्रिस्त जो आहे तो म्हणतो ही मंडळी माझी आहे, मी त्यांच्या सोबत एक आहे. Anything that we do against church, we are harming Jesus Christ. We are doing against Jesus Christ. जेव्हा आपण मंडळीच्या विरुद्ध वागतो तेव्हा आपण ख्रिस्ताच्या विरुद्ध वागतो. And if we love Jesus Christ, we will love his people. आणि जर मी ख्रिस्तावरती प्रेम करतो तर मी ख्रिस्ताच्या लोकांवरती नक्कीच प्रेम करेन. This is very evident. This is very obvious. If we do not love the church, you cannot love, or you do not have love for Christ. आणि म्हणून हे फार स्पष्ट आहे, समजून घ्या, जाणून घ्या. जर तुम्ही ख्रिस्ताच्या लोकांवर प्रेम करू शकत नाही म्हणजे तुमचं ख्रिस्तावरती मुळीच प्रेम नाहीये. Yes, elders are gifts from Christ to the church. वडील जे आहेत ते मंडळीला ख्रिस्तापासून मिळालेली दान किंवा भेट आहे. But elders should have relationship with Jesus Christ. परंतु सर्वात प्रथम त्या वडिलांचं ख्रिस्तासोबत नातं असणं फार गरजेचं आहे. And elders, they serve under his authority. आणि जे वडील आहेत ते ख्रिस्ताच्या अधिकाराखाली कार्य करतात. They do not serve the church or minister the church by their own authority. ते स्वतःच्या अधिकारामध्ये मंडळीवरती कार्य करत नाही. And according to the Bible, they care Christ's sheep, not their own sheep. आणि लक्षात ठेवा, पाळक स्वतःच्या मेंढरांना राखत नाही, तो ख्रिस्ताच्या मेंढरांची काळजी घेतो. Spurgeon says the true shepherd is the true shepherd is first a sheep himself, learning at the feet of chief shepherd. आणि जो मंडळीमधला मेंढपाळ आहे, पाळक, तो स्वतः एक मेंढरू आहे, जो महान मेंढपाळ आहे त्याच्या खाली सेवा करतो आणि त्याच्याकडून शिकतो. And according to 1 Peter chapter 5, he is receiving, the elder, the pastor is receiving the crown of glory from the chief shepherd. आणि पहिले पेत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे जो या ठिकाणी वडील आहे तो महान मेंढपाळापासून स्वतःचं पारितोषिक प्रदान करतो. And this is very important that elder pastor, he should abide in Christ. आणि म्हणून हे फार महत्त्वाचं आहे की जो वडील आहे त्याने ख्रिस्तामध्ये असावं. Secondly, the church and the elder. दुसरी गोष्ट, मंडळी आणि वडील. Acts chapter 20 verse 28, the elder is appointed to shepherd those whom Christ purchased with his blood. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रेषित 20 मध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मेंढपाळाला अशा लोकांवरती देवाने नेमलेलं आहे ज्या लोकांना ख्रिस्ताने स्वतःच्या रक्ताने विकत घेतलेलं आहे. So the elder should know, the pastor should know that he is not the one who purchased them with his own blood.
आणि म्हणून पालकांनी वडिलांनी हे माहित करून घेणं गरजेचं आहे की आम्ही लोकांना आमच्या रक्ताने विकत घेतलेलं नाहीये. Holy Spirit appointed you as the elder of the church, पवित्र आत्म्याने तुम्हाला नेमलेलं आहे मंडळीवरती. and these people belong to Christ, and they are purchased by the blood of Jesus आणि हे Christ. सगळे लोक हे ख्रिस्ताचे आहेत ज्यांना ख्रिस्ताने स्वतःच्या रक्ताने विकत घेतलंय. This should be very clear. हे फार स्पष्ट समजून घ्यायला पाहिजे. We are not the owners and bosses of the church. जे वडील आहेत ते मंडळीचे मालक किंवा बॉस नाही नव्हे. We are not the CEO and director of the church. आणि आम्ही ना मंडळीचे सीईओ ना मंडळीचे डायरेक्टर आहोत. God has given these people in our hand, and we are stewards of the stewards of Christ. आणि देवाने हे लोक आमच्या हातामध्ये दिलेले आहेत आणि आम्ही त्याचे कारभारी आहोत. So Christ is the owner, Christ is the boss of this church. आणि म्हणून मंडळीचा मालक, मंडळीचा चालक जो आहे तो केवळ आणि केवळ ख्रिस्त आहे. A church is not my own possession, but this is the possession of Jesus Christ. मंडळी जी आहे ही आमची मालमत्ता नव्हे तर ही ख्रिस्ताची मालमत्ता आहे आणि त्याची ठेव आहे. And then the Bible in Hebrews chapter 13 verse 17 teaches that the church should obey and respect the elders. तरी शास्त्र आम्हाला इब्रानियन पत्रामध्ये शिकवतं की मंडळी जी आहेत त्यांनी वडिलांचं ऐकावं आणि त्यांना मान द्यावा. Under the church and the elders we learn that the flock and its overseer. आणि मंडळी आणि जे वडील आहेत त्यामध्ये आपण बघतो की ते आपली कळप आहे आणि त्या कळपावरती देखरेख करणारे आहेत. Elders, they should not think that they are the owner, they are the bosses of the church. जे वडील आहेत त्यांनी कधीच असं विचार करू नये की आम्ही मंडळीचे मालक आणि आम्ही मंडळीचे बॉस आहोत. Nor their families should think that. आणि त्यांच्या कुटुंबाच्या लोकांनी कधी असा विचार करू नये. And the other way we learn that the Bible is teaching that to the church that they should submit and they should obey and respect the elders that Christ has given you as the gifts. आणि जरी पालक हा वडील जो आहे तो मालक नाहीये तरी शास्त्र काय शिकवतं की मंडळीच्या लोकांनी त्या वडिलांचा त्या मेंढपाळाचा आदर करावा, त्याचा सन्मान करावा. Obey your elders and submit to them, for they are keeping watch over your souls, according to Hebrews chapter 13 verse 17. आणि इब्री 13:17 मध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की जे वडील आहेत देवाने तुमच्यावरती नेमलेलं आहे, तुम्ही त्यांच्या अधिकारामध्ये राहा कारण ते तुमच्या आत्म्याचं देखरेख करतात. Their elders are not kings. जे वडील आहेत ते राजे नव्हे. They are not sovereign. ते सार्वभौम नाहीये. They cannot take the place of the Holy Spirit. ते पवित्र आत्म्याचं जागा घेऊ नाही शकत. I think this should be very clear. आणि हे फार स्पष्टपणे समजून घ्या. They lead by the authority of Christ Jesus, and they lead by love. आणि त्यांचा जो पुढारीपण आहे तो प्रेमापासून तयार होतो आणि जो अधिकार ख्रिस्ताने दिलेला आहे ख्रिस्ताच्या अधिकारातून ते पुढाकार देतात. They lead by truth. आणि ते सत्याने पुढाकार करतात. They watch over people's soul. ते लोकांच्या आत्म्या आणि जीवावरती लक्ष देऊन आहेत. The elders have to give account to Lord Jesus Christ, the chief shepherd, on the day of judgment. आणि म्हणून लक्षात ठेवा न्यायाच्या दिवशी जे सर्व वडील आहेत आणि पालक आहेत आम्हाला ख्रिस्तासमोर त्या ठिकाणी आमच्या कामाचा हिशोब द्यायचा आहे ज्या दिवशी आम्ही त्याच्या समोर उभं राहू. It's serious. फार गंभीर गोष्ट आहे. Elders and church, they are in serious business. मंडळीमधील जे वडील आणि मंडळी स्वतः आपलं जे कार्य आहे ते फार गंभीर आहे. Mark Dever says elders lead under Christ's authority and serve for church's good. आणि मार्क डेवर नावाची व्यक्ती असं म्हणतात की जे वडील आहेत ख्रिस्ताच्या अधिकाराखाली सेवा करतात आणि मंडळीच्या भल्यासाठी त्यांची सेवा करतात. We have seen Christ and the elder, church and the elder. आपण दोन मुद्दे बघितले, मंडळी आणि ख्रिस्त आणि वडील. आता मंडळी आणि वडील. How does a man enter into this work? आणि मग प्रश्न पडतो की एखादा मनुष्य वडील कसा होतो? We learn that Christ is the chief elder and he has given pastors as gift to the church. आपण बघितलेलं आहे की ख्रिस्त हा मुख्य पुढारी आहे आणि तो इतर वडिलांना मंडळीला दान किंवा भेट म्हणून देतो. We have seen the relationship of church to the elder, or elder's relationship to the church. आणि वडील आणि मंडळीचं काय नातं आहे त्याकडे आपण पाहिलेलं आहे. But how this man enters into this work, into this ministry? आणि म्हणून प्रश्न हा पडतो की एखादा मनुष्य वडील म्हणून कसा नेमला जातो किंवा तो कसा येतो त्यामध्ये? Because he has a wonderful personality. तो फार चांगला व्यक्तिमत्व आहे म्हणून.
पुढारी होतो का? A charismatic personality. आणि त्याच्यामध्ये जे गुणधर्म आहेत ते अत्यंत प्रभावशाली असल्यामुळे तो येतो का? He belonged to a Christian family and he was a very bright student of the Sunday school. आणि वडील कोण होऊ शकतो? तो एका चांगल्या ख्रिस्ती घराण्यातून आलेला आहे, संडे स्कूल वगैरे मध्ये फार कार्यशाली होता तो एका काळामध्ये, म्हणून. Or he is a good pianist. He plays piano very well. किंवा तो फार चांगलं वाद्य वाजवतो म्हणून तो वडील होतो का? Or he sings well. किंवा तो गायक आहे चांगला म्हणून तो पाळक किंवा वडील होतो का? Or prepares very wonderful biryani. किंवा त्याचा स्वयंपाक फार उत्तम आहे म्हणून तो वडील होतो का? Or he is on the top position in the company. किंवा तो जगामध्ये एका चांगल्या उच्च पदावरती आहे म्हणून तो वडील होतो का? XYZ in that line. आणि आपण भरपूरशा गोष्टी त्याच्यात जोडू शकतो. True elder is divinely called, not self-appointed. आणि जो खरा वडील आहे त्याला दैवी पाचारण भेटतं, तो स्वयंघोषित कधीच नसतो. We see in today's world that there are people who go to some meeting and the next day they become bishop. आणि आपण बघतो जगामध्ये असं भरपूर ठिकाणी होतं की तुम्ही एका मीटिंगला जातात आणि दुसऱ्या दिवशी लगेच तुम्ही बिशप झाला. Somebody comes and give them झटका and then the next moment they become the servant of the Lord. आणि अशा मीटिंग मध्ये त्यांना झटका भेटतो, कधी कधी फटका भेटतो आणि म्हणून अचानक ते लगेच देवाचे दास होतात. But Bible has a process. परंतु शास्त्रामध्ये एक त्या ठिकाणी पद्धत आहे जी समजून घेणं गरजेचं आहे. First Timothy chapter 3 verse 1. आणि ती प्रक्रिया जी आहे पहिले तिमोथी 3:1 मध्ये दिलेला आहे. Can anyone please read that? पहिले तिमोथी 3:1 कोणीतरी कृपा करून वाचा. First Timothy 3:1. The saying is trustworthy. If anyone aspires to the office of overseer, he desires a noble task. So the call, we are thinking about the call of the elder. आणि म्हणून आपण वडील जो आहे त्याच्या पाचारणाचा विचार करत आहे. In the New Testament, where do you see that pastors are called? आणि नवीन करारामध्ये तुम्हाला कुठं असं दिसतं का की पाळकाला पाचारण भेटलेलं आहे? In the Old Testament, we see that God called some prophets, Moses, Aaron, and many other people. But in the New Testament, we do not see very clearly that somebody was sleeping and then God came and called him. You are my pastor for this church, Ephesus church. आणि जुन्या करारामध्ये आपण पाहतो की देवाने त्याच्या लोकांना, त्याच्या संदेष्टांना वेगवेगळ्या प्रकारे पाचारण दिलेलं आहे. परंतु नवीन करारामध्ये असं आपण कुठंच पाहत नाही की एखाद्या पाळकाला स्वप्न पडलं किंवा देवदूतांनी येऊन सांगितलं आता तू इफिसचा किंवा रोमचा पाळक झालेला आहे. The Holy Spirit creates or gives desire in our heart according to 1 Timothy chapter 3 verse 1. आणि आपण जो शास्त्र भाग वाचला पहिले तिमोथी 3:1 मध्ये आपण बघतो की पवित्र आत्मा जो आहे तो आपल्या हृदयामध्ये एक आकांक्षा निर्माण करतो. And this theologically or biblically it is called the inner call for the pastoral ministry, for the eldership. ईश्वर विज्ञानात्मक शब्दामध्ये जर आपल्याला समजून घ्यायचं आहे तर हे पाळकीय सेवेचं अंतर्गत पाचारण आहे. If anyone aspires to the office of overseer, he desires a noble task. तिथं स्पष्टपणे म्हटलेलं आहे जर कोणी वडील व्हायची आशा किंवा अपेक्षा बाळगतो तो एक चांगल्या कामाची अपेक्षा करत आहे. So this desire is created by the Holy Spirit, wrought by the Holy Spirit in the person's life or heart. आणि म्हणून पवित्र आत्मा जो आहे तो त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये कार्य करून ते निर्माण करतो हे पाचारण. This desire and this conviction is from God in the heart of the people. आणि लोकांच्या हृदयामध्ये देवापासून हे येतं. And then there is outer call, inner call and external call or outer call. आता अंतर्गत पाचारण पाहिलं त्यानंतर दुसरं पाचारण जे आहे ते बाहेरील पाचारण आहे. And the outer call is recognition by the church that this man's life is worthy of the gospel. आणि बाहेरील पाचारण कोणापासून येतं तर मंडळीतील लोकांपासून येतं जे म्हणतात की हा व्यक्ती सुवार्तेला शोभेल असं जगतो आणि म्हणून तो वडील होण्याच्या लायकीचा आहे. Yes, he is looking after his family. आणि लोक बघताना म्हणतात हो तो त्याच्या कुटुंबाची चांगली काळजी घेतो. He has good testimony in society. समाजामध्ये त्याची चांगली साक्ष आहे.
He serves the church. आणि मंडळीची तो सेवा करतो, He reads his Bible. वचन तो वाचतो He goes and visits the people. आणि लोकांची तो भेट घेतो He has heart for the people. आणि लोकांप्रती त्याचे एक हृदय आहे He has heart for the missions, for the lost. आणि जे हरवलेले आहेत त्यांच्यासाठी त्याचं हृदय आहे. The church has put forward the name of Brother Amit. It is not because he bribed us or he gave us a lot of biryani. Of course, he is giving today. Of course, he is giving after this service because they are also celebrating their marriage anniversary. तर अमित दादांचं नाव मंडळींनी का सुचवलं किंवा त्याचा विचार का केला? कारण अमित दादांनी मंडळीच्या पुढाऱ्यांना काहीतरी लाच दिली किंवा त्याने आमची खूप चांगली काळजी घेतली किंवा त्याने आम्हाला खूप चांगलं जेवण दिलं असं नव्हे. Since the day they joined this church, they showed the fruit of the Spirit. They loved the Lord. They loved God's people. आणि ज्या दिवसापासून ते त्या मंडळीमध्ये आलेले आहेत त्यांच्याकडे बघितल्यानंतर हे समजतं की देवावरती आणि देवाच्या लोकांवरती त्याचं प्रेम आहे. He showed that he loves the word of God. He reads and he exposits the word of God. He teaches the word of God to the people. आणि त्यांनी हे दाखवून दिलेलं आहे की वचनावरती त्यांचं प्रेम आहे, त्याच्यावरती त्याचं मनन आहे, त्याच्यातून ते उपदेश देऊ शकतात आणि लोकांना त्याच्यापासून भरू शकतात ते. So this is inner call and outer call. आणि म्हणून अंतर्गत पाचारण आणि बाहेरील पाचारण आपण पाहू शकतो. Unless the church recognizes the inner call is incomplete. आणि जोवर मंडळी अंतर्गत पाचारणाला दुजोरा देत नाही तोवर हे पाचारण अपुरं आहे. And in this way we will stop the self-proclaimed pastors and teachers. आणि जर आपण ह्या दोन्ही गोष्टीकडे लक्ष देऊ, अंतर्गत आणि बाहेरील पाचारणाकडे, तर हे जे स्वयंघोषित लोक आहेत आजकाल त्या गोष्टीला बंदी पडेल. In the New Testament we don't have self-proclaimed prophets and self-proclaimed pastors. आणि नवीन करारामध्ये स्वयंघोषित या संदेश आणि स्वयंघोषित पाळक आपल्याला दिसत नाही. We have people who received the call by the Holy Spirit in their hearts and the church recognized them. आणि मग आपण मंडळीमध्ये बघतो की ज्या लोकांच्या अंतःकरणामध्ये अंतर्गत पाचारण आलेलं आहे, मंडळी त्याला जाणीव करून बाहेरील पाचारणाला दुजोरा देते. This is very serious business. हे फार गंभीर गोष्ट आहे. And I think we need to pray. आणि म्हणून यासाठी प्रार्थना करणं फार गरजेचं आहे. John Calvin says, no man ought to thrust himself into the honor unless he be called of God. आणि जॉन कॅल्विन त्या ठिकाणी फार स्पष्टपणे म्हणतात की कुठल्याच मनुष्याने स्वतःला वडिलांच्या त्या पदामध्ये झोकून देऊ नये जोवर त्यांना खात्री नाहीये की ते पाचारण ख्रिस्तापासून आहे. So a person should have inner call and then the church should recognize. That is the outer call. जी व्यक्ती आहे त्यांना अंतर्गत पाचारण प्राप्त होतं आणि मग मंडळी त्याला बाहेरील पाचारणाद्वारे दुजोरा देते. And then the elder has a beautiful intimate relationship with the word of God. आणि जो वडील आहे त्याचं देवाच्या वचनासोबत एक फार जवळचं नातं आणि संबंध आपण पाहतो. When I was young, my mentors they told me one thing, Mangesh, pour out your heart into the Bible. आणि जेव्हा बाळासाहेब तरुण होते त्यांना जे पुढारी लागले त्यांनी त्यांना स्पष्टपणे म्हटलं की तरुणपणामध्ये तुझं वेळ जे आहे, तुझं प्रेम जे आहे ते देवाच्या वचनामध्ये घाल. Only one thing they told me, pour out your heart into the Bible. फक्त एकच गोष्ट, देवाच्या वचनामध्ये स्वतःचं हृदय गुंतव. 2 Timothy chapter 4 verse 1 and 2, Apostle Paul says he must feed the flock with sound doctrine and defend the truth. आणि दुसरे तिमोथीमध्ये पौल म्हणतो की वडील जो आहे त्यांनी मेंढरांना देवाच्या वचनातून खाऊ घातलं पाहिजे आणि जे सत्य आहे त्याचं रक्षण केलं पाहिजे. And the other passage says, preach the word, be ready in season and out of season, reprove, rebuke and exhort. आणि दुसरीकडे पौल त्या ठिकाणी म्हणतो की वेळी आणि सुवेळी तू देवाचं वचन गाजव आणि त्या वचनातून लोकांना तू बुद्धी दे, ज्ञान दे, त्यांना शिस्त लाव. Paul says, I did not shrink from declaring to you the whole counsel of God. आणि त्या ठिकाणी दुसरीकडे पौल म्हणतो की देवाचं जे पूर्ण ज्ञान आहे वचनातून मी तुम्हाला देण्यासाठी धजलो नाही. Elders are not appointed to sell the oil bottles. We are appointed to feed the flock through the preaching of the pure word, the pure gospel. आणि देवाचे जे वडील आहेत, नेमलेले वडील, त्यांचं काम लोकांसाठी तेलाच्या बाटल्या विकणं नव्हे तर देवाच्या वचनातून त्यांना खाऊ घालणे आहे. Pastors, they should be preaching the truth, the pure gospel to the people every Sunday.
प्रत्येक रविवारी जो वडील आहे, पाळक आहे, त्यांनी देवाच्या लोकांना जी खरी सुवार्ता आहे आणि सत्य वचन आहे त्याद्वारे त्यांना भरवायचं. Sadly, we see the scenario around that the pastors, they do not preach the word of God. आणि दुर्दैवाने आपण पाहतो की अनेकशे पाळक आहेत जे वचनच गाजवत नाही. They do not preach the gospel to the church. मंडळीला ते सुवार्ता सांगत नाही. Martin Luther said that my church forgets the gospel every time, and that's why I need to remind them the gospel, and I need to remind that they are justified by the faith through Christ Jesus. आणि मार्टिन लुथरनी स्पष्टपणे म्हटलं की दरवेळेस माझी मंडळी विसरून जाते की कृपेने आमचं तारण झालेलं आहे, म्हणून दरवेळेस मला त्यांना सुवार्ता गाजवावं लागतं. No stories. आणि कहाण्या सांगायची गरज नाही. No dreams. स्वप्न नका सांगू. The Sunday time is the word time. This is the word service. आणि रविवारची जी भक्ती आहे ती वचन केंद्रित भक्ती आहे. The stories are not the power of unto the salvation. आपले कहाण्या लोकांचं तारण करत नाही नव्हे, त्याच्यामध्ये तारण देण्याचं सामर्थ्य आहे. But sadly we have the God stories around us in the churches. आणि दुर्दैवाने आपण हेच बघतो की अशा प्रकारच्या कहाण्या प्रत्येक रविवारी विणल्या जातात. The elder feeds the flock through preaching. जो वडील आहे तो मंडळीला देवाच्या वचनाच्या घोषणेद्वारे त्यांना खाऊ घालतो. He teaches, he counsels and defends the truth. तो सत्य शिकवतो, तो लोकांना मार्गदर्शन देतो आणि सत्याचं रक्षण देखील करतो. John Calvin says that the elder must have the two voices, right? जॉन कॅल्विननी स्पष्टपणे सांगितलं की प्रत्येक वडिलांना किंवा बाळकाला दोन वाणी असाव्या. By one voice he invites or welcomes the sheep, and by the other voice he sends the wolves away. एका वाणीने तो जे मेंढर आहेत त्यांना तो स्वतःकडे बोलवतो आणि दुसऱ्या वाणीने तो जे क्रूर लांडगे आहेत त्यांना तो हाकलून लावतो. But if he is one of the wolves, he will never send the wolves away. पण अनेकशे लोक त्या लांडग्याला हाकलत नाही कारण ते स्वतः लांडगे आहेत. And this is a very serious and very holy duty, the calling God has given to the elders and to the pastors. आणि म्हणून जे पाळक आणि वडील आहेत त्यांचं जे हे पाचारण आहे अति पवित्र आहे आणि अति गंभीर पाचारण आहे. John Owen says the first and the principal duty of a pastor is to feed the flock by diligent preaching of the word. आणि जॉन ओवन नावाचे देवाचे सेवक फार स्पष्टपणे म्हणतात की सर्वात प्रथम आणि प्रमुख कार्य जे पाळकाचं आहे ते म्हणजे देवाच्या वचनातून देवाच्या मेंढरांना खाऊ घालणं. And that's why in 1 Timothy as well as in Titus, Apostle Paul, when he commands the Titus and Timothy to appoint the elders, he told them they should be able to teach to the church. आणि म्हणून तिमोथीला आणि तीतला पत्र लिहिताना पौल दोन्हीकडे म्हणतो जर तुम्हाला वडील नेमायचे आहे पहिली गोष्ट त्याला देवाचं वचन शिकवता आलं पाहिजे. And it should be clear, and he should preach the word of God clearly, and he should give the pure gospel to the church. आणि त्यांनी देवाचं वचन स्पष्टपणे शिकवावं आणि देवाचं वचन शुद्धतेमध्ये शिकवावं. But preaching must flow from a holy life, holy heart. लक्षात ठेवा हे जे संदेश देण्याचं कार्य आहे हे एका पवित्र जीवनातून आणि पवित्र हृदयातून वाहिलं पाहिजे. And that's why the Bible is emphasizing on the character of the elder. आणि म्हणून पवित्र शास्त्र जे आहे ते वडिलांच्या चरित्रावर फार मोठं भर देतं. Man before the ministry. आणि लक्षात ठेवा सेवेच्या अगोदर आपण प्रत्येक जण एक मनुष्य आहोत, त्या मनुष्याकडे लक्ष द्या. 1 Timothy chapter 3, Titus chapter 1 speaks about his life. आणि म्हणून तिमोथीमध्ये आणि तीतामध्ये त्याच्या जीवनाबद्दल भरपूरसं काही लिहिलेलं आहे. His life must match his message. आणि स्पष्टपणे म्हटलेलं आहे की त्याचं जीवन आणि संदेश हे एक असावं. Holiness precedes leadership. आणि लक्षात ठेवा पुढारीपणा अगोदर जे येतं ते आहे पवित्रपण. And both the passages speak in this way. He must be above reproach, not arrogant, quick-tempered, but hospitable, a lover of good, self-control, upright, holy, and disciplined. आणि तिथे स्पष्टपणे म्हटलेलं आहे की हा जो पुढारी आहे तो कसा आहे, त्याचं स्वतःच्या जीवनावरती नियंत्रण असावं, समाजामध्ये त्याचं चांगलं नाव असावं, तो पाहुणचार करणारा असावा आणि तो हेवा धरणारा नसावा. All these passages, are they asking or are they telling that the elder should be perfect? याचा अर्थ असा आहे का की जो वडील आहे त्यांनी एकदम परिपूर्ण असावं? I think the same qualifications or the same characteristics
what Apostle Paul is speaking about the elders. In other passages, he's using those words to the members or the believers in the church. आणि लक्षात ठेवा, हे जे गुणधर्म पौल या ठिकाणी वडिलांकरिता वापरत आहे, दुसऱ्या ठिकाणी हेच गुणधर्म ची अपेक्षा मंडळीतील लोकांकडून पण केलेली आहे. Apostle Paul is not teaching that elders should be gentle, but the members should be arrogant. आणि असं म्हटलेलं नाहीये की जो वडील आहे त्यांनी नम्र असावं आणि जे मेंबर आहेत त्यांनी गर्विष्ठ असावं, असं नाही. The pastor should be a one woman man. आणि जो पाळक आहे तो एका स्त्रीचा पती असावा. And the church members can indulge themselves in unpure lifestyle. आणि तो दुसरीकडे असं म्हणत नाही की जे मंडळीचे लोक आहेत त्यांनी व्यभिचार करावा किंवा इतर अनेक लोकांसोबत संबंध ठेवा, असं तो नाही सांगत. So particularly Titus 1 and 1 Timothy chapter 3 particularly talks about the pastor or pastoral duty and calling and character. आणि पहिले तिमोथी 3 आणि तिथाच्या पहिल्या अध्यायामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की पाळक जो आहे किंवा वडील जो आहे त्याचं जीवन आणि त्याचं सेवा कार्याकडे लक्ष द्या. And when the church selects the candidate, they should surely look into this matter. आणि म्हणून जेव्हा पण मंडळी एखाद्या व्यक्तीला निवडते वडील म्हणून, मंडळीने या सगळ्या गुणधर्मांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. He should be a one woman man. तो एका स्त्रीचा पती असावा. It means he should not indulge himself in adultery or unholy lifestyle. याचा अर्थ त्यांनी व्यभिचार करू नये किंवा अपवित्र जीवन जगू नये. He should have one wife. त्याची एकच पत्नी असावी. There are different views on this. आणि ह्या वचनावरती वेगवेगळे मत आहेत लोकांचे. One wife for the entire life, or when his wife dies he can remarry. There is controversy over this passage or this phrase. कधी कधी प्रश्न पडतो लोकांना की त्या पाळकाचं संपूर्ण आयुष्यभरासाठी एकच पत्नी असावी का, जर त्याची पत्नी वारली तर तो दुसरं लग्न करू शकतो का नाही, त्यावर लोकांचे वेगवेगळे मत आहेत. But here the focus is holiness of his life. परंतु या शब्दातून एकच गोष्ट फार महत्वाची आहे, ते म्हणजे त्याचं जीवन जे आहे वैवाहिक जीवन फार पवित्र असावं. One woman man. तो एका स्त्रीचा पती असावा. He should not indulge by polygamy. आणि त्याच्या जीवनामध्ये त्यांनी अनेकशे विवाह करू नये. And then unholy lifestyle, or he should not be in adultery. ना व्यभिचार करावा, ना अपवित्र जीवन त्याने जगावं. And therefore before he preaches his sermons or before he does his pulpit ministry, the church should confirm that he is one woman man. He is living the holy life. He is walking on the path of Jesus Christ. आणि म्हणून अशा व्यक्तीला नेमण्याच्या अगोदर मंडळीने साक्ष द्यावी की हा व्यक्ती एका स्त्रीचा पती आहे आणि त्याचे जीवन ते पवित्र आहे. Hospitable, lover of good, self-control, upright, holy, and discipline. All these things progressively grow in the person. आणि आपण बघितलेलं आहे की तो पाहुणचार करणारा असावा, त्याच्या स्वतःच्या जीवनावरती त्या ठिकाणी ताबा असावा. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हळूवारपणे व्यक्ती त्याच्यामध्ये वाढत जाते. And all these qualities do not expect pastor to be a perfect. याचा अर्थ असा नाही की पाळकाने परिपूर्ण असावं. But all these qualities should be growing in his life, and church should be observing and seeing those things. तर याचा अर्थ काय आहे की मंडळीने जेव्हा त्या व्यक्तीकडे पाहिलं तेव्हा त्यांना हे दिसलं पाहिजे की ही व्यक्ती त्या गोष्टींमध्ये वाढत आहे. And then sixthly we learn that the character shapes his daily duties. आणि म्हणून त्याचं आपण बघतो की त्याचं चरित्रामुळं त्याच्या दैनंदिन कार्यावरती प्रभाव पडतो. To lead, to feed, to guard and to pray. These are the duties of the pastors. पाळकाची जबाबदारी काय आहे? तुम्ही पुढारी पण द्या, तुम्ही लोकांना भरवा, तुम्ही लोकांना मार्गदर्शन द्या. And Peter says in 1 Peter chapter 5, 2 and 3, pay careful attention to yourself and to Acts chapter 20 verse 28 and 31. Pay careful attention to yourself and to all the flock. Fierce wolves will come in, therefore be alert. आणि त्या ठिकाणी पौल फार स्पष्टपणे मंडळीच्या पुढाऱ्यांना सांगतो की स्वतःकडे आणि मंडळीकडे लक्ष द्या, कारण मंडळीमध्ये जे खोटे शिक्षक किंवा लांडगे आहेत ते शिरतील. Paul is saying that be careful or pay careful attention to yourself and to the flock. पौल म्हणतो की स्वतःकडे आणि स्वतःच्या कळपाकडे नीट लक्ष द्या, सावध असा. And he is saying that be alert. आणि तो सांगतो की तुम्ही सावध असा. Be vigilant. तुम्ही
तुम्ही त्या ठिकाणी लक्ष लावून असा, because the fierce wolves will come into the church. कारण मंडळीमध्ये जे लांडगे आहेत ते शिरतील. And then in 1 Peter chapter 5, he says, Peter says that shepherds the flock of God, shepherd the flock of God, not domineering, but be example to the people of God. आणि एका ठिकाणी स्पष्टपणे पवित्र शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे की देवाची जी मंडळी आहे किंवा मेंढरं आहेत त्यांचं तू मेंढपाळ राहा, त्यांच्यावरती तू दासत्व करू नको किंवा तुझा प्रभाव जास्त बॉसिंग करू नको तू त्यांच्यावरती. Acts chapter 20 and 1 Peter chapter 5, if we boil down, we learn that pastor must feed, guide, guard and pray. आणि म्हणून ह्या सगळ्या शास्त्रभागांना जर आपण एकत्र केलं तर त्याच्यातून काय आपल्याला दिसतं की पालकाची जबाबदारी आहे मेंढरांना चारणे, मेंढरांचं रक्षण करणे, मेंढरांना मार्गदर्शन देणे आणि मेंढरांसाठी प्रार्थना करणे. He must watch over the souls. जे लोक आहेत त्यांच्या आत्म्यावरती त्याला रक्षण करायला ठेवलेलं आहे. Richard Baxter says, take heed to yourself, आणि रिचर्ड बॅक्स्टर असं म्हणतात की प्रिय पालका स्वतःकडे लक्ष दे, lest you preach unsaved gospel to yourself. जेणे लक्ष दे का, कारण कधी कधी तू स्वतःकरिता सुवार्ता खोटी सांगशील while preaching salvation to others. असं होऊ नये की दुसऱ्यांना तारण सांगता सांगता तूच विसरला की तारण काय. And that's why when Apostle Paul in chapter 20, he's saying that pay attention to yourself and the flock of God. आणि म्हणून शास्त्र स्पष्टपणे म्हणतं स्वतःकडे आणि मंडळीकडे नीट लक्ष दे. And then not only his duties, but the Bible speaks about his family life. आणि फक्त त्या जबाबदाऱ्याकडे बद्दल शास्त्र बोलत नाही, तर पुढचा जो मुद्दा आहे ते म्हणजे त्याचं कौटुंबिक जीवन. Leading at home before leading the church. आणि म्हणून लक्षात ठेवा पालक जो आहे सर्वात प्रथम घरी पुढारी आहे, मग मंडळीमध्ये तो पुढारी आहे. Faithful at home, faithful in the house of God. घरामध्ये विश्वसनीय, देवाच्या घरामध्ये विश्वासू. 1 Timothy chapter 3, 4 and 5, Titus 1:6 very clearly speaks about that. आणि तिमोथी आणि तिच्याच्या पत्रांमध्ये स्पष्टपणे या गोष्टी दिलेल्या आहेत. Before he is a prophet in the church, he should be speaking the word of grace and word of truth to his wife and to his children. आणि मंडळीमध्ये याजक या नात्याने वचनाची घोषणा करण्या अगोदर सर्वात प्रथम त्यांनी स्वतःच्या घरामध्ये स्वतःच्या लेकरांना, स्वतःच्या पत्नीला देवाच्या वचनाची घोषणा करावी. Before he come and preaches and calls the church to repentance, he should speak about the repentance in the family. आणि मंडळीमध्ये पश्चातापाबद्दल बोलण्या अगोदर त्यांनी कुटुंबामध्ये पश्चातापाबद्दल बोलावं आणि एकमेक कुटुंबामध्ये त्याचे धडे द्यावे. He should show to the family when he failed how he repented. आणि त्यांनी मंडळी स्वतःच्या घरामध्ये हे दाखवावं स्वतःच्या घरच्यांसमोर की जेव्हा तो अपयशी ठरतो, पापात पडतो, तेव्हा तो प्रायश्चित करतो, पश्चाताप करतो. How it looks like to confess the sins to God the Father. आणि देव जो पिता आहे त्याच्या समोर पापाची कबुली करणे म्हणजे काय आहे हे त्यांनी दाखवावं. How it looks like depending on the grace of Jesus Christ. ख्रिस्ताच्या कृपेवर अवलंबून राहणे काय आहे हे त्यांनी दाखवावं. How to praise, how to worship the God. आणि देवाची स्तुती कशी करावी, देवाची आराधना कशी करावी हे दाखवावं. How to confess, how to give thanks and how to pray for the people. आणि कबुली कशी करावी, धन्यवाद कसं द्यावं आणि प्रार्थना कशी करावी हे त्यांनी दाखवावं. This is the important duty of the pastor towards his family. आणि पालकाची ही स्वतःच्या कुटुंबाप्रती जबाबदारी आहे. As the Reformed Baptist Church, we believe that it is God who sovereignly, before the foundation of the world, he chose people in Christ Jesus for salvation. आणि रिफॉर्म बॅप्टिस्ट चर्चच्या नात्याने आम्ही या गोष्टीवरती ठाम विश्वास ठेवतो की पृथ्वीच्या स्थापनेपूर्वी देवाने लोकांना तारणाकरिता नेमलेलं आहे, पाचारण केलेलं आहे. But the father's duty, pastor's duty is to preach the gospel to his family. हे जरी खरं आहे तरी पालकाची जी जबाबदारी आहे ते आहे स्वतःच्या कुटुंबाला आणि मंडळीला सुवार्तेची घोषणा करत राहा. Can elder save his children? Can elder save his wife? लक्षात ठेवा, वडील जो आहे तो स्वतःच्या लेकरांचं तारण किंवा पत्नीचं तारण करू शकतो का? And the answer is no. आणि उत्तर तुम्हाला माहित आहे, नाही. Only sovereign God through Jesus Christ by grace can save the children. फक्त जो सार्वभौम देव आहे तो कृपेनेच त्या लेकरांचं तारण करू शकतो. But we are the instrument to bring the power, to proclaim the power and
the excellencies of Jesus Christ to the family. परंतु आम्ही ते साधना आहोत ज्याद्वारे देव आमच्या कुटुंबाच्या लोकांना त्याच्या सुवार्तेचं गौरव आणि सौंदर्याची घोषणा करतो. We need to talk to the family. God is holy, He is righteous. आपल्या कुटुंबाला सांगा आपला देव पवित्र आहे, आपला देव नीतिमान आहे. Teach them the attributes of God. देवाचे गुणधर्म त्यांना शिकवा. When they are living, the children are living in the open scene, rebuke them, exhort them. Before you come and rebuke and exhort the people of the children of God, you rebuke your own children. आणि देवाच्या लेकरांना तुम्ही बोध करण्या अगोदर, त्यांना शिस्त लावण्या अगोदर स्वतःच्या लेकरांना शिस्त लावा आणि त्यांचे पाप त्यांना उघड असेल तर त्यांना ते दाखवा आणि त्याच्याबद्दल त्यांना ताकीद द्या. Show them the cross. त्यांना वधस्तंभ दाखवा. Show them the complete work of Jesus Christ. ख्रिस्ताचं पूर्ण कार्य त्यांना दाखवा. He must manage his own household well. आणि म्हणून शास्त्रवचन सांगतं त्याच्या स्वतःच्या घरावरती उत्तम नियंत्रण असणं गरजेचं आहे. He is not savior, तो त्यांचा तारणारा नव्हे, but he can be the instrument to bring the word of truth and word of grace to the family. परंतु देवाने त्याला साधन म्हणून नेमलेलं आहे ज्याद्वारे त्या कुटुंबाला सुवार्थ आणि सत्य कळेल. And his family should respect him आणि त्याच्या परिवाराने त्याला मान सन्मान देणं गरजेचं आहे. as the prophet, priest and king of the family. आणि कुटुंबाचा तो याजक आहे, राजा आहे आणि तो त्या ठिकाणी संदेष्ट आहे कुटुंबाचा. Before elder comes and proclaims the truth to the church, he should proclaim the truth to the family, because that is the small picture of the church. आणि मंडळीमध्ये देवाचं सत्य गाजवण्या अगोदर जी लहानशी मंडळी आपल्या कुटुंबामध्ये देवाने दिलेली आहे तिथं देवाच्या वचनाची घोषणा करा. And before the family desires that their dad to see on that position of eldership, they should see him prophet, priest and king of their family. आणि म्हणून कुठल्याही लेकरांनी किंवा पत्नीची जर अशी इच्छा असेल की आमच्या प्रिय वडिलांनी त्या ठिकाणी पुढारी वडील म्हणून मंडळी त्यांना नेमावं, त्यांना मान द्यावं, ते होण्या अगोदर त्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरामध्ये याजक, संदेष्ट आणि राजा म्हणून मान सन्मान द्या. Man's home reveals his heart. एखाद्या मनुष्याचं कुटुंब त्याचं हृदय काय आहे त्याचं आपल्याला दर्शन देते. A faithful elder leads by example in the family first. आणि जो विश्वासू पुढारी आहे, वडील आहे, तो सर्वात प्रथम घरामध्ये विश्वसनीयतेने पुढारीपण देतो. Family religion lies at the foundation of the church religion. आणि म्हणून मंडळीमधील जो विश्वास आहे त्याच्या अगोदर घरातील विश्वासाचा पाया असतो. That is by Matthew Henry. मॅथ्यू हेनरी नावाच्या व्यक्तीने हे सांगितलं आहे. Family religion lies at the foundation of the church religion. आणि मंडळीतील धर्माच्या पायथ्याशी कुटुंबाचा जो धर्म आहे किंवा धार्मिक जीवन आहे ते इथं दिसतं. And finally, the seventh point is mission and the elder laboring for the kingdom of Christ. आणि शेवटचा जो मुद्दा आहे जे वडील आहेत आणि मिशन कार्य आहे ते ख्रिस्ताच्या राज्याकरिता झटणे. Elders heartbeat for the great commission. आणि जे वडील आहेत त्यांचे जे हृदय आहे ते देवाच्या ख्रिस्ताच्या महान आज्ञेसाठी असावं. The glory of Christ among the nations. आणि राष्ट्रांमध्ये ख्रिस्ताचं गौरव दिसावं त्यासाठी त्यासाठी झटणारा असावा. He should have desire that the lost people should be saved. आणि त्याची इच्छा अशी असावी की जे हरवलेले आहेत त्यांना सुवार्थ समजावे. And he should be example to proclaim the excellencies of Christ inside and outside. आणि म्हणून ख्रिस्ताच्या सुवार्तेचं वैभव आणि गौरव सांगणारा तो असा व्यक्ती असावा केवळ घरामध्ये नव्हे तर बाहेर देखील. Paul says, I do not count my life of any value, if only I wish my course and my ministry to testify to the gospel of the grace of God. आणि पौल फार स्पष्टपणे म्हणतो की माझं जीवन काहीच मोलाचं नाहीये, एकच गोष्ट मला करायची आहे ते म्हणजे सुवार्तेची घोषणा आणि ख्रिस्ताच्या वैभवाची घोषणा. The elder keeps the church gospel centered and mission centered. जे वडील आहेत ते मंडळीला सुवार्ता केंद्रित आणि मिशन केंद्रित ठेवतात. He leads in evangelism and discipleship. आणि शिष्यत्वामध्ये आणि सुवार्ता सांगण्यामध्ये तो पुढारी पण घेतो. John MacArthur says the measure of the faithful shepherd is his commitment to the gospel mission. आणि जॉन मॅकार्थर म्हणतात की विश्वसनीय वडील कोण आहे जर तुम्हाला समजायचं आहे तर मिशन कार्यासाठी तो किती समर्पित आहे ते बघा. Give thanks to the people, pastors and elders whose heartbeat is great commission. आणि प्रियांनो अशा वडिलांकरिता पालकांकरिता तुम्ही देवाला धन्यवाद द्या ज्यांचं हृदय मिशन कार्यासाठी आहे.
Uh, they are not just in the caves आणि 6 days, 6 दिवस गुहेत बसल्यासारखं असे लोक नसावेत. sitting in the cave and preparing expository sermon. आणि असे काही आहेत जे 6 दिवस गुहेमध्ये बसून कुठंच दिसत नाही. विचारल्यावर काय करताय म्हणतात, मी संदेशाची तयारी करत होतो बाबा. So, measure of the faithful shepherd is his commission to the gospel mission, not his management skill. John MacArthur says. आणि म्हणून जॉन मॅकआर्थर म्हणतात, विश्वसनीय वडील कोण आहे, जो मंडळीला चांगल्या प्रकारे चालू शकतो, मॅनेज करू शकतो, नाही, परंतु असा व्यक्ती जो मिशन कार्याकडे प्रेरित आहे आणि त्याचं हृदय आहे. We praise the Lord this morning that the Lord has blessed this church with the brother who has the heart for the mission. आणि म्हणून आज आमच्या सोबत आनंद करा मंडळी, की अशा एक बंधूद्वारे देवाने आम्हाला आशीर्वादित केलेला आहे, ज्याचं हृदय मिशन कार्यासाठी आहे. There are some qualities or some things which are essential that the elder must have. We cannot negotiate there. आणि असे काही गुणधर्म आहेत वडिलांमध्ये ज्यावर कधीच तडजोड करता येत नाही. We cannot say that after 5 years he can grow in that. He should have right now. आणि आता जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला वडील म्हणून नेमतो, त्या गोष्टी त्याला आत्ताच असणं गरजेचं आहे असं सांगून चालणार नाही. पुढे चालून कदाचित तो त्या गोष्टी शिकल. But there are some qualities that in that we all grow together. परंतु असे काही गुणधर्म आहेत ज्याच्यामध्ये आपण सर्व एकत्र मिळून वाढत जातो. And one of the qualities of the elder is that he should be able to teach and proclaim the word of God. आणि एक तो गुणधर्म जो आहे, वाढणारा गुणधर्म, ते म्हणजे देवाच्या वचनाची घोषणा आणि त्यातून संदेश देणं. No, that is non-negotiable. Okay. Of course, we grow in that, but that should be the prime and the first priority. जो वडील आहे तो त्याच्या संदेश देण्याच्या शैलीमध्ये हळूहळू वाढतो, परंतु ते हे गुणधर्म जो आहे तो अत्यंत गरजेचा आहे. त्याला देवाचे वचन शिकवता आलंच पाहिजे. Christ and the elder, he should love Christ. Then only he will love his church. अजून एक गुणधर्म जो प्रत्येक वडिलांमध्ये असला पाहिजे तो म्हणजे ख्रिस्तावर प्रेम करणं. We are तो मंडळीवर प्रेम करू शकतो. just recapping the things. Christ and the church, he should love his church. ख्रिस्त आणि वडील जे आहेत, एक गोष्ट आपण लक्षात ठेवावं की त्याची जे प्रेम आहे ते मंडळीवर असावं. Secondly, we have seen the church and the elder. दुसरी गोष्ट आपण बघितलं की वडील आणि मंडळीमधील संबंध. He is not the owner of the church, but Christ is the owner of the church. तो चालक मालक नव्हे, तर ख्रिस्त हा चालक आणि मालक आहे. And the church's responsibility is to submit and respect the elder. आणि मंडळीची जबाबदारी ही आहे की त्यांनी त्याच्या अधीन असावं, त्याला मान सन्मान द्यावा. A call of the elder, external call and internal call. आणि मग वडिलांचं पाचारण आपण पाहिलं, अंतर्गत आणि बाहेरील पाचारण. Elder's relationship to the word of God. आणि मग आपण बघितलं की जे वडील आहेत आणि देवाच्या वचनाचा संबंध कसा असावा, His character. त्याचं चरित्र कसं A असावं, man before the ministry. आणि तो सेवे अगोदर तो व्यक्ती कोण आहे ते पहा. His duties to feed, guard and pray. त्याची जी जबाबदारी आहे, मंडळीला भरव, मंडळीचं रक्षण कर, त्यांच्यासाठी प्रार्थना कर. Elder's relationship to his own family. आणि त्याचं कुटुंबासोबतचं नातं आपण पाहिलं. And his heartbeat for the Great Commission. आणि शेवटची गोष्ट आपण बघितलं की महान आज्ञेसाठी त्याची जी हृदय आहे आपण ते पाहिलं. We praise the Lord for the gift of the elders to the church. आणि म्हणून आज आपण देवाचे आभार मानूया की देवानी मंडळीला जे वडील म्हणून दान दिलेले आहेत, भेट दिलेली आहे. And with this, we are going ahead for the ordination and installation of Brother Amit. आणि ह्या मधूनच आपण पुढं अमित दादा जे आहेत आज आपल्यामध्ये त्यांचं जे ऑर्डिनेशन आणि त्यांना जी जबाबदारी देण्यात येत आहे त्याकडे आपण जाणार आहोत. Before that, I will request Brother Arpan and Brother Anush to lead in a chorus. त्या अगोदर आपण एक गीत गाऊया. I praise the Lord and thank Him for this wonderful occasion that He has added to the life of Pune Reformed Baptist Church. आणि पुणे रिफॉर्म बॅप्टिस्ट चर्चच्या जीवनामध्ये देवानी
ही चांगली सुंदर गोष्ट दिलेली आहे, दिवस नेमलेला आहे, त्याबद्दल मी देवाचे आभार मानतो. We have been praying for this, या गोष्टीकरिता आम्ही अनेक दिवसापासून प्रार्थना करत आहोत and this was the desire of my heart, according to the Bible, that I should have a co-shepherd, a co-laborer with me. आणि बाळके नात्याने त्यांच्या हृदयामध्ये नेहमी ही इच्छा होते की माझ्यासोबत काम करणारा एक चांगला सहकारी असावा, एक मेंढपाळ असावा. And it is not the list is not the final. Brother Amit is not the final one, but we want many leaders, good leaders, godly leaders for this church. आणि अमित दादा जे आहेत ते शेवटचेच वडील नव्हे मंडळीचे, तर अनेक माझी इच्छा आहे, बाळकाची इच्छा आहे की या चर्च मध्ये अनेक असे पुढारी आणि वडील तयार व्हावे. And I praise the Lord that the Lord he heard our prayer, my prayer. आणि देवाचे मी आभार मानतो, कारण देवाने आमची प्रार्थना आणि बाळसाहेबांची वैयक्तिक प्रार्थना ऐकलेली आहे. May I request Brother Amit to please come forward. त्यांना विनंती करतो की ते पुढे येतील. As per the word of the Lord, Acts chapter 20 and 1 Peter 5, 1 to 4. आणि देवाच्या वचनानुसार जे पेत्रामध्ये म्हटलेलं आहे आणि प्रेषित 20 मध्ये म्हटलेलं आहे त्यानुसार, take heed therefore unto yourself and to all the flock over the which the Holy Spirit has made you overseer, to feed the church of God which he has purchased with his own blood. आणि त्या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की पवित्र आत्म्याने ज्या मंडळीला ख्रिस्ताने स्वतःच्या रक्ताने विकत घेतलेलं आहे त्यावरती तुम्हाला नेमलेलं आहे, त्याकडे आणि स्वतःकडे नीट लक्ष दे. Shepherd the flock of God that is among you. आणि जे देवाचे मेंढर आहेत त्यांना तू चांगला मेंढपाळ म्हणून त्यांची काळजी घे. Exercising oversight. आणि त्यांच्यावरती तू देखरेख ठेव. And when Christ the chief shepherd appears, you will receive the unfading crown of glory. आणि तिथे स्पष्टपणे म्हटलेलं आहे की जेव्हा जो महान मेंढपाळ आहे तो परत येणार आहे, तो त्या वडिलांना त्याचं पारितोषिक देणार आहे, असं एक मुकुट देणार आहे जे कधीच कोमसणार नाही. Brother Amit, today the Church of Jesus Christ gathered here at Pune Reformed Baptist Church recognizes God's call upon your life to serve as an elder. बंधू अमित, आज पुणे रिफॉर्म बॅप्टिस्ट चर्च या नात्याने आम्ही देवाने तुमच्यावर जे पाचारण नेमलेलं आहे त्याची आम्ही ओळख करतो आणि त्याच्या आम्हाला जाणीव आहे. A shepherd of souls, आत्म्यांचा आणि जीवांचा रक्षण करणारा, a guardian of the truth, सत्याचं रक्षण करणारा, a servant leader under Christ, ख्रिस्ताखाली पुढारी जो सेवक आहे असं म्हणून, serving under the chief shepherd. आणि जो महान मेंढपाळ आहे त्याखाली तुम्ही सेवा करणार आहात. The office you are entering is not one of honor only. जे पद ज्याकरिता तुम्हाला नेमण्यात येत आहे आज, ते एक मानाचंच पद नव्हे, but it is the holy responsibility. तर ते एक पवित्र पाचारण आणि जबाबदारी आहे. You are called to feed the flock with the sound doctrine. आणि तुम्हाला देवाच्या मेंढरांना चांगल्या सुशिक्षणाने भरण्याची जबाबदारी आहे. To watch for their souls. त्यांच्या आत्म्याचं रक्षण करा, त्यावर लक्ष ठेवा. To model godliness. आणि त्यांच्या समोर एक दैविकता ठेवा. To guard against false teaching. खोट्या शिक्षणाविरुद्ध रक्षण करा त्यांचं. And to lead with humility and love. आणि त्यांचं जे पुढारीपण आहे ते प्रेमाने आणि नम्रतेने करा. Remember, it is the Holy Spirit who makes you an overseer. लक्षात ठेवा, तुमचं हे पाचारण जे आहे हे पवित्र आत्म्यापासून आहे, त्याने नेमलेलं आहे तुम्हाला. Christ is appointing you on his church. ख्रिस्त तुम्हाला त्याच्या मंडळीवरती नेमत आहे. And one day he will give you reward.
आणि एक दिवस तो तुम्हाला पारितोषिक देणार आहे reward to the faithful shepherd आणि त्या विश्वसनीयतेने केलेल्या कार्याबद्दल तो तुम्हाला पारितोषिक देणार आहे with an unfading glory, unfading crown of glory. आणि असं एक मुकुट जे कधीच कोमजणार नाही. Brother Amit, be faithful in preaching the word, आणि बंधू अमित, देवाच्या वचनाचं व्यवस्थित घोषणा करा, त्याला विश्वासूपणे त्याची घोषणा करा, patient in suffering, आणि दुःख सहनामध्ये त्या ठिकाणी तुम्ही तत्पर असा, prayerful in weaknesses, आणि स्वतःच्या जीवनामध्ये प्रार्थनेशील असा, humble in leadership, आणि तुमच्या पुढारीपणामध्ये नम्र असा, steadfast in love. प्रेमामध्ये स्थिर आणि तत्पर असा. Your strength must come from Jesus Christ, तुमचं जे सामर्थ्य आहे ख्रिस्तापासूनच आलं पाहिजे, and your joy by serving His people. आणि तुमचा आनंद त्याच्या लोकांच्या सेवेमध्ये असावा. I also would like to speak to the church. आणि हे शब्द फक्त त्यांच्यासाठी नव्हे तर मला तुमच्यासोबत देखील बोलायचं आहे. Beloved congregation of Pune Reformed Baptist Church, आणि PRBC चे सगळे लोक आहेत त्यांच्यासाठी हे आहे. today you are witnessing and participating in the ordination of a man whom God has called to share in the oversight and shepherding His church. आज सकाळी तुम्ही अशा गोष्टीला त्या ठिकाणी बघत आहात आणि त्या ठिकाणी तुम्ही साक्ष आहात ज्यामध्ये देवाने अमित दादाला त्या ठिकाणी त्याच्या जबाबदारीकरिता पाचारण केलेलं आहे. Scripture commands the church that you should esteem pastors, elders very highly in love for their work's sake. आणि देवाचं वचन तुम्हाला स्पष्टपणे आज्ञा देतं की जे वडील आहेत त्यांच्यावरती तुम्ही प्रेम करा, त्यांचा सन्मान करा, त्यांचा मान तुम्ही राखा. And to obey your leaders and submit to them, for they keep watch over your soul as those who must give an account. आणि त्यांचं तुम्ही आज्ञापालन करा, कारण ते पवित्र आत्म्याने त्यांना तुमच्या जीवावरती आणि आत्म्यावरती नेमलेलं आहे आणि त्यांना एक दिवस देवाला जाब द्यायचा आहे. Therefore support your elder with prayer, patience and love. आणि म्हणून तुमच्यासाठी हे आहे की त्यांच्यासाठी तुम्ही नेहमी प्रार्थना करा, त्यांच्याबद्दल तुम्ही प्रेम ठेवा. Encourage him and his family. त्याच्या कुटुंबाला तुम्ही नेहमी उत्तेजन द्या. Receive his counsel with humility. आणि जेव्हा ते तुम्हाला बोध करतात तेव्हा नम्रतेने ते स्वीकारा. And strive together with him for the unity and holiness of this church. आणि ह्या मंडळीच्या स्थानिक मंडळीच्या पवित्रतेसाठी आणि ऐक्यासाठी तुम्ही त्यांच्यासोबत झटा. You are not to treat him as a hireling, but as a fellow servant of Christ, laboring for your good and God's glory. आणि पगारी माणूस म्हणून नेमलेला व्यक्ती असं नका पाहू, किंवा कामावर ठेवलेला व्यक्ती म्हणून असा नका पाहू, तर ख्रिस्ताने नेमलेला व्यक्ती म्हणून तुम्ही त्यांच्याकडे पहा. These questions are for Brother Amit. तुमच्यासाठी प्रश्न आहे. Do you believe the scripture of Old Testament and New Testament to be inspired, infallible and sufficient word of God and the only rule of faith and practice? देवाने दिलेला जो जुना करार आणि नवीन करार आहे ते देवापासून आहे, त्याच्यामध्ये काहीच चूक नाही आणि ते ईश्वर प्रेरित आहे आणि आमच्या विश्वासासाठी आणि जीवनासाठी ते पूरक आहे, असं तुम्ही विश्वास ठेवता का? Yes, by the grace of God, I do believe. Do you sincerely subscribe to the church's doctrine? आणि मंडळीचे जे सिद्धांत आहेत त्यासोबत तुम्ही सहमत आहात का? Yes, I am. Do you promise to shepherd the flock of God, not under compulsion, but willingly, not for shameful gain, but eagerly, being an example to the flock? आणि मंडळी वरती तुम्ही पुढारीपण आणि मेंढपाळत्व करायला तयार आहात का? स्वार्थी कारणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवासाठी. Yes, by the grace of God, I do. Do you promise to preach and teach the word of God faithfully, refute error, and guard the church against the false teaching? देवाच्या वचनाची व्यवस्थित घोषणा करण्यास तुम्ही अभिवचन देता का? आणि जे खोटं शिक्षण आहे त्यांना नाकारण्यास तुम्ही तयार आहात का? Yes, I do promise. Do you promise to lead your family in godliness and be example in faith, love, and purity? तुम्ही तुमच्या स्वतःच्या कुटुंबाला देवाच्या गौरवाकरिता आणि शुद्धतेमध्ये पुढारीपण देण्यास अभिवचन देता का? By the grace of God, I do. Do you commit to work in unity with your fellow elders for the edification and mission of this church? आणि मंडळीच्या उन्नतीसाठी आणि ख्रिस्ताच्या राज्याकरिता जे इतर वडील आहेत त्या मंडळीमध्ये त्यांच्यासोबत तुम्ही कार्य करण्यास तयार आहात का? By the grace of God, yes. We praise the Lord, brother, for your life.
and all the yes, as you have said this morning, this afternoon. आणि तुमच्या जीवनाकरिता आणि जे सगळे प्रश्नांचं होकारात्मक तुम्ही उत्तर दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो. The question is now for the people. Do you, the members or the people of Pune Reformed Baptist Church, acknowledge and receive Brother Amit as the gift of Christ to this church? आणि देवापासून PRBC ला देवानी अमित दादांना एक वडील म्हणून भेट दिलेली आहे असं तुम्ही विश्वास ठेवता का? हात वर करा. येस. Do you promise to love him, pray for him, and support him in his labors as a shepherd of your soul? आणि ते जे मेंढपाळ म्हणून कष्ट करणार आहे, तुमच्या आत्म्याचा देखरेख करणार आहे, त्यामध्ये तुम्ही त्यांच्या सोबत उभं राहणार का? त्यांच्यावरती प्रेम करणार का? Will you submit to his biblical leadership as he follows Christ and teaches the word of God faithfully? आणि पुढारी या नात्याने विश्वसनीयतेने देवाच्या वचनाची घोषणा करून ख्रिस्ताच्या मागे चालण्यामध्ये पुढारी या नात्याने ते तुम्हाला चालवत असताना तुम्ही त्या पुढारीपणाला त्या ठिकाणी समर्थन देणार का? We praise the Lord for all the S and S's this afternoon. आणि जे होय आणि अनेकशे होय तुम्ही दिलेले आहेत त्या सर्वांबद्दल आपण आज देवाचे आभार मानूया. I also would like to invite Sister Rahel. Yes. As we have spoken with the family and prayed with the family. आणि सगळ्यांच्या माहितीसाठी लक्षात राहू द्या की आम्ही दादाच्या कुटुंबासोबत ह्या गोष्टीवरती चर्चा केलेली आहे, त्यासाठी प्रार्थना केलेली आहे. And Sister Rahel, she has given her approval. She has said yes for the eldership of Brother Amit, that she would support him, encourage him, and stand with him in this ministry. आणि राहेल ताईंनी या गोष्टीला होकार दिलेला आहे की अमित दादाच्या ह्या जबाबदारीमध्ये ते त्यांना साथ देतील, त्यांच्या सोबत उभं राहतील, या सेवा कार्यामध्ये ते त्यांच्या पाठीशी आहेत. Last night I told her from now onwards Brother Amit will wear the robe. आणि त्यांना सांगितलं की आता ह्याच्या पुढे अमित दादा घरामध्ये आता मोठा जगा घालणार आहेत पांढरा. Yes. We thank you for thank the Lord for both of you. आणि तुमच्या दोघांच्या जीवनाबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो. Yes. तुमच्यासाठी प्रार्थना करणार आम्ही अमित दादावर. Pastor Arpan, he is ordained minister, and by God's grace, the Lord has given me ordination in 2009, and that's the reason we are here. We are not greater than the people who are sitting on the chair. आम्ही दोघंच का प्रार्थना करणार यांच्यासाठी प्रश्न आहे. तर आमच्या दोघांची दीक्षा वेगवेगळ्या ठिकाणी झालेली आहे म्हणून आम्ही करत आहोत, पण याचा अर्थ हे नाही की आम्ही खुर्चीवरती तुम्ही बसलेले आहेत तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत, आम्ही तुमच्यासारखेच आहोत. And the other reason, we were thinking that whether brother should bow down, kneel down, or not. आणि आम्ही काल बोलत असताना एक प्रश्न होता की अमित दादावरती आम्ही प्रार्थना करताना त्यांनी गुडघे टेकावे का उभं राहावं. And then we came to conclusion, as we are co-laborer and we have equal rights, I think we need to stand even. आणि म्हणून आमचं That is a उत्तर good picture. येस, आमचं उत्तर असं निघालं की माळक साहेब मी आणि अमित दादा आम्ही सगळे समान आहोत, म्हणून त्यांनी आमच्या समोर गुडघे न टेकता आम्ही तिघांनी उभं राहून त्यांच्यासाठी प्रार्थना करावी. आम्ही समान आहोत. So we don't want to give a false impression or a wrong picture that the powerful pastor is ordaining the small pastor. आणि म्हणून तिघं उभं राहून आम्ही हे मंडळीला सांगत आहोत की असं नाहीये की एक मोठे पाळक छोट्या पाळकांना दीक्षा देत आहे, तर आम्ही समान आणि सोबतच आहोत. We would like to pray and request Pastor Arpan to
pray and ask God's blessing upon his ministry. प्रार्थना करण्या अगोदर दोनच गोष्टी मी सांगणार, 2-3 आवाज घेऊन नंतर. आम्ही सोबत खेळलो, सोबत वाढलो, सगळं काही भरपूरशा गोष्टी सोबत केल्या. आणि आज ही अद्भुत गोष्ट आहे बाळाचं, अद्भुत गोष्ट आहे की आमच्या भावाला आम्हाला देवाच्या सेवेसाठी त्यांच्यासाठी आम्हाला प्रार्थना करता येत आहे. Let me translate. Brother told that Amit never dreamed that one mischievous guy would lay hand on him. Absolutely. I agree. I totally agree. Just kidding. Yeah, we were naughty in the childhood, all of us, but God has transformed us. Brother Arpan, Brother Amit, and even I. Yes. प्रार्थना करूया. प्रभू परमेश्वर, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो, कारण जे काही घडतं हे तुझ्या योजनेप्रमाणे, तुझ्या वेळेमध्ये आणि तुझ्या गौरवासाठी. आज सकाळच्या दुपारच्या समय प्रभू आम्ही सगळेजण अमितसाठी तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. प्रभू त्याचं जे जीवन आहे हे सुवार्तेला शोभणारं जीवन आहे. त्याचं जे जीवन आहे हे सुवार्तेवर आधारित आहे आणि त्याचं जे जीवन आहे प्रभू हे केवळ आणि केवळ तुझ्या गौरवासाठी आहे, याची आम्ही साक्ष आणि प्रचिती घेऊन बघितलेली आहे. अशा वेळामध्ये, अशा काळामध्ये प्रभू जेव्हा तुझ्यावरती प्रेम करणारे लोक फार कमी आहेत, अशा काळामध्ये आणि वेळामध्ये प्रभू तू त्याला शुद्ध ठेवलंस, तू त्याला नेमलंस. या कारणासाठी नव्हे कारण प्रभू तो फार उत्तम आहे, परंतु प्रभू या कारणासाठी कारण तू त्याला तुझ्या सुवार्तेद्वारे बदललेला आहे. आणि प्रभू आज आम्ही तुझे दास, तुझे लोक या नात्याने प्रभू अमितला तुझ्या हातामध्ये सोपवतो. आम्ही कोण की आम्ही त्याला आशीर्वादित करावं, आम्ही कोण की आम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करावी, परंतु प्रभू तू आम्हाला ही कृपा दिलेली आहेस आणि तू आम्हाला ही परवानगी दिलेली आहेस की आम्ही आमच्या भावासाठी प्रार्थना करू शकतो आणि आम्ही त्याला तुझ्या हातामध्ये सोपवू शकतो. ज्या ख्रिस्ताने मला तारलेलं आहे, ज्या ख्रिस्ताने बाळक साहेबांना तारलेलं आहे, त्याच ख्रिस्ताने अमित दादाला तारलेलं आहे. आणि प्रभू आज आम्ही सगळे मिळून त्याच्यासाठी प्रार्थना करतो. आम्ही तुला विनंती करतो प्रभू, हे पाचारण अत्यंत गंभीर आहे, अत्यंत पवित्र आहे, अत्यंत उंच आहे, परंतु प्रभू हे पाचारण कठीण देखील आहे. आणि प्रभू जेव्हा एखादी व्यक्ती तुझ्या सेवेसाठी पुढे येते तेव्हा जीवनामध्ये अनेकशा अडचणी असतात, प्रश्न येतात, उतार चढाव येतात. त्या प्रत्येकामध्ये प्रभू तुझ्या वचनाद्वारे तू त्याला उत्तेजन दे, त्याला उचलून धर, त्याला कधीच खचू देऊ नकोस. कधी कधी असे समय येतील, असे प्रसंग येतील प्रभू, निराशा येईल, प्रश्न येईल, असं वाटेल मी हे का करत आहे, काय होत आहे. परंतु प्रभू मी तुला विनंती करतो की त्याने नेहमी तुझ्यापासूनच आणि केवळ तुझ्यापासूनच आनंद घ्यावा. कामामध्ये नव्हे, या जबाबदारीमध्ये नव्हे, तर प्रभू तुझ्यामध्ये त्याने आनंद करावा. पुणे रिफॉर्म बॅप्टिस्ट चर्च मधील प्रत्येक व्यक्तीला प्रभू तू तुझ्या रक्ताने विकत घेतलेला आहे आणि त्यांच्या काळजीसाठी, त्यांच्या रक्षणासाठी, त्यांना भरवण्यासाठी प्रभू तू आज आम्ही दादाला नेमत आहेस. कृपा दे, शक्ती दे, वचनाद्वारे प्रभू तू त्यांना स्थिर कर, भक्कम कर, तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन दे प्रभू. त्यांनी प्रत्येक निर्णय हे केवळ तुला आणि तुला पुढे ठेवून घ्यावं, प्रत्येक कार्य केवळ आणि केवळ तुझ्या गौरवासाठी करावं आणि प्रत्येक वेळेस केवळ ख्रिस्त जे करत तेच त्यांनी करावं. तो स्वतः अशक्त आहे, आम्ही अशक्त आहोत. शक्ती दे, सामर्थ्य दे, कृपा दे. आणि केवळ त्याच्यासाठी नव्हे तर राहेलताईंसाठी आणि लेकरांसाठी आम्ही प्रार्थना करतो की त्यांनी समजून घ्यावं की हे पाचारण एक कुटुंबाचं पाचारण आहे. तुझी सुवार्ता सर्वात प्रथम कुटुंबामध्ये वाढते आणि मग मंडळीमध्ये. आणि म्हणून प्रभू त्यांनी नेहमी त्याला साथ द्यावं, त्याच्यासोबत उभं राहावं, त्याच्यासाठी प्रार्थना करावी. दोन्ही लेकरांना प्रभू आम्ही तुझ्या हातामध्ये देतो प्रभू, की योग्य वेळेमध्ये जेव्हा आम्ही त्यांनी राहील त्यांना तुझी सुवार्ता सांगतील, त्यांचं तू तारण तुझ्या गौरवासाठी करून घेतो. आम्ही तुला विनंती करतो प्रभू की त्याला ज्ञान आणि बुद्धीने भर. जे खोटे शिक्षण आहे, जे खोटे लोक आहेत त्यापासून मंडळीचा बचाव करण्यासाठी तू त्याला पारख करण्याचा आत्मा देतो. वचनातून बोलत असताना प्रभू, वचनाचा उलगाडा करत असताना तू त्याला मार्गदर्शन देतो. त्याच्या हृदयामधून ख्रिस्ताचं प्रेम व्हावं अशी दया आणि कृपा तू त्याच्यावर. आणि प्रभू आम्ही हे मान्य करतो की ह्या पदामुळे आम्ही श्रेष्ठ होत नाही, तर प्रभू तूच श्रेष्ठ आहे.
जाणतो प्रभू की तू त्याला निवडलेला आहेस, अंतर्गत पाचारण तू त्याच्या हृदयामध्ये दिलेला आहे. आणि आज मंडळी या नात्याने प्रभू आम्ही त्या गोष्टीला दुजोरा देऊन हे बाहेरील पाचारण आज कबूल करून मान्य करतो की तू त्याला नेमलेला आहेस. पवित्र आत्म्याने भर, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये चालव, वचनाच्या प्रकाशामध्ये प्रभू तू त्याला नेहमी स्थिर ठेव, अशी दयाने कृपा त्याच्यावर. आभार मानतो प्रभू, हा सुंदरसा दिवस तू आम्हाला दिलेला आहेस. आज आम्ही साक्ष म्हणून, मंडळी म्हणून सगळ्या ठिकाणी आज आहोत प्रभू. आम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करावी अशी दया कृपा तू आमच्यावरती कर. आम्ही त्याच्या विरुद्ध बोलू नये, त्याच्या विरुद्ध किंवा त्याच्या माग आम्ही वायफळ गोष्टी म्हणू नये, त्यापासून तू आमचा बचाव कर. आणि त्याच्याबद्दल काही बोलण्या अगोदर आम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करावी अशी दयाने कृपा तू आमच्यावर. पण परंतु प्रभू आम्ही शेवटी सगळे मानव आहोत. जेव्हा आम्ही चुकू, जेव्हा आम्ही चुकेल, जेव्हा मंडळीतील काही लोक चुकतील त्याच्या विरुद्ध तू केवळ आणि केवळ आम्हाला तुझ्या कृपेद्वारे उचल अशी आम्ही आज तुझ्यावर प्रार्थना. आभार मानतो मंडळीच्या कामासाठी प्रभू. तू अजून एक कामगार दिलेला आहेस, अजून एक व्यक्ती तू दिलेला आहेस. त्याद्वारे मंडळीची वाढ होते, तुझ्या वचनाची घोषणा होते, तुझ्या राज्यात प्रकाश इतरांवर होतो. येशूच्या नावाने मागतो म्हणून तू आहे. In the name of Lord Jesus Christ, the chief shepherd of the church, and by the authority entrusted to his congregation of believers, we now declare Brother Amit Rathod duly ordained and installed as the elder of Pune Reformed Baptist Church. आणि आम्ही जे आता सांगत आहोत त्याकडे लक्ष द्या. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये जो मंडळीचा महान मेंढपाळ आहे आणि जो अधिकार मंडळीवरती आणि विश्वासणाऱ्यांवरती देवाने दिलेला आहे, एका व्यक्तीवरती नव्हे तर मंडळीला जो अधिकार दिलेला आहे, त्या अधिकाराद्वारे आज आपण अमित दादांना मंडळीचा पुणे रिफॉर्म बॅप्टिस्ट चर्चचा एक वडील म्हणून आज आम्ही त्यांना घोषित करत आहोत. And we would like to give the right hand of fellowship and welcome to Brother Amit for this eldership. आणि म्हणून आम्ही आज त्यांचं स्वागत करू इच्छितो आणि आमचा पार्टनरशिपचा उजवा हात आम्ही त्यांच्या समोर पुढे करू इच्छितो. Yes. May I request Brother Vinay to please hand over this token of love, token of welcome to Brother Amit. फोटो काढत आहात कोणतरी काढा. This is the time we would like to give to Brother Amit to share the grace of the Lord and the work of Christ in his life. परमेश्वराची उपस्थिती करतो आजच्या दिवसासाठी. खरोखर माझ्या आयुष्यात गंभीर आणि आनंदाचा दोन्ही क्षण आहे. परमेश्वराला मी धन्यवाद देतो आजच्या दिवसासाठी. I thank the Lord for this beautiful day. I know it's a happy day and a holy day this morning. आज या भक्तीमध्ये सामील झालो तेव्हा पुन्हा एकदा मला परमेश्वराने माझ्या जीवनामध्ये जे दानाचं कार्य केलं त्याची आठवण मला झाली. And this morning when I worshiped together with all of you, once again I was reminded of the work of the gospel that Christ did in my own life.
किशोरवयाचं होतं तेव्हा मंडळीच्या एका युथ कॅम्प मध्ये परमेश्वराने माझी भेट घेतली. A long time ago, when he was young, at one of the youth camps, the Lord spoke to him. स्थानिक मंडळीमध्ये वचनाचं शिक्षण आणि मूलभूत शिक्षण मला त्या ठिकाणी मिळालं. And in the local church where he was, we received good, solid teaching from God's word about the local church and ministry. त्या ठिकाणी असणारे जे पास्टर होते आणि देवाचे सेवक होते, पास्टर पाटील आणि पास्टर प्रकाश साळवी, यांनी आम्हाला धारणाबद्दल अनेक गोष्टी शिकवल्या. सेवेसाठी आवाहन केलं, प्रशिक्षित केलं, उत्तेजन दिलं. And there were two pastors during those days, Pastor Patil and Pastor Prakash Salve, and they encouraged him a lot through the gospel, through God's word for the church and for ministry. त्या काळात देवाने माझं तारण केलं आणि त्याच्या पवित्र आत्म्याचा शिक्का माझ्यावर मारला आहे याविषयी मला खात्री मिळाली. And in that time, I was very sure that the Lord has saved me and the Lord has sealed me by His Holy Spirit. त्याच्यानंतर जो माझा शिक्षणाचा काळ होता, व्यावसायिक शिक्षणासाठी मी जवळपास 8 वर्ष कुटुंबातून बाहेर आणि वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीसाठी आणि शिक्षणासाठी बाहेर गेलो. अनेक आव्हानाच्या प्रसंगातून मी त्या काळामध्ये गेलो. मला जे काही शिक्षण स्थानिक मंडळीमध्ये मिळालं होतं, जो माझा विश्वास होता, त्याला आव्हानं येणारे प्रसंग बरेच त्याला मी फेस केले. And after that, for the next 8 years, for studies and work, I was in different places and locations. And during that time, many challenges came before me. But the truth of the gospel that I learned in the early times kept me through all that. देवाच्या वचनामुळे जो सर्व प्रकारचा वाईट प्रभाव होता, आकर्षण होते, मोह होते, चुकीचे निर्णय होते, या सगळ्यापासून देवाच्या कृपेने मी राखला गेलो. And by God's grace, I was protected from wrong decisions, from wrong company, from wrong motives and wrong things in life. त्यानंतर 2016 मध्ये देवाने आणखी एक कृपा पुरवली आणि माझा विवाह झाला. देवाने चांगली पत्नी देऊन मला आशीर्वादित केला. And in the year 2016, on this very day, he met his beautiful wife and they got married. And yes, it was a time of wonderful grace for him. त्यानंतर जेव्हा आम्ही पुण्यामध्ये आलो तेव्हा त्या जी सत्य सहभागिता असते, ती वचनाची आणि खऱ्या मंडळीची सहभागिता असते, त्यासाठी आम्ही तरसलो होतो आणि त्याचा शोध घेतो. And after coming to Pune, we were really longing for a long time to find a good fellowship, godly fellowship that is based on God's word for our family. पुणे रिफॉर्म बॅप्टिस्ट चर्चमध्ये आल्यानंतर मला या ठिकाणी जो माझा मूलभूत पाया होता त्याच्यावरती अनेक गोष्टी ज्या आहेत देवाच्या वचनातून सखोल शिक्षण मिळत गेलं, उत्तेजन मिळालं, त्या बंधूंची प्रीती मिळाली आणि वचनामध्ये सहभाग घेण्याचा प्रसंग मला मिळाला. And then we came to PRBC, and the foundation that we already had, upon that the Lord laid many other things through the church, the love of the brothers and the fellowship of the saints, and we learned a lot here. अनेक संधी दिल्या आणि मार्गदर्शन केलं. वचनामध्ये त्यांनी मला खूप गाईड केलं आणि ते मला प्रोत्साहित करत गेले. त्यांच्या जीवनातून, त्यांच्या सेवेतून त्यांनी मला नेहमी उत्तेजन दिले. Pastor Mangesh and Brother Prashant are here. They kept encouraging me, giving me opportunities to teach and serve in the church, and they spent time with me. या ठिकाणी आल्यानंतर मला मंडळीच्या विषयीचे जे शिक्षण आहे त्याविषयी आणखी सखोल अशी जाणीव झाली की मंडळी हे ख्रिस्ताचं शरीर आहे, ख्रिस्त या मंडळीचा मस्तक आहे. And after coming here, I learned the importance of the local church, Christ being the head and us being his body. देवाचं राज्य वाढवण्यासाठी त्याने मंडळी या जगामध्ये ठेवली आहे. मंडळीचा उपयोग करून तो आपल्या राज्याचा विस्तार करतो, त्याचं श्रेष्ठत्व गाजवण्यासाठी आणि जे जग अंधारामध्ये आहे त्यांच्यापर्यंत ख्रिस्ताचा प्रकाश सुवार्तेद्वारे पोहोचवण्यासाठी देव मंडळीचा उपयोग करतो. हे मला अतिशय स्पष्टपणे आणि त्याचं महत्त्व आम्हाला या ठिकाणी जाणवलं. And one thing we realize very strongly and profoundly here is that God has placed the church in this world to declare His glory, to make known His riches to the world, to evangelize and to take His kingdom forward. ख्रिस्ती या नात्याने आपली वाढ एका सत्य वचनाच्या सहभागितेमध्ये करारबद्ध असं जीवन जगून
मंडळीच्या द्वारे आपली रचना आणि आपली वाढ होते हे आम्हाला या ठिकाणी आल्यानंतर देवाने जाणून दिले. And we realized as a family that our growth in Christ will happen in a covenant community, will happen in the body of Christ, and therefore we need to commit ourselves here. त्यासाठी मी परमेश्वराला धन्यवाद देतो की त्यानेच त्याच्या कृपेने आम्हाला या ठिकाणी आणलं आणि ही सर्व सत्य पुन्हा एकदा दाखवले आणि त्याच्यातून तो आम्हाला वाढवत गेला. And we thank God because it is He who brought us here, it is He who taught us here, and it is He who helped us grow in His grace. या मंडळीमध्ये वडीलपणासाठी माझ्या नावाचा विचार होत आहे हे समजल्यानंतर मला माझ्या खरं तर उणीवतेची जाणीव झाली. And the moment I realized that the church is thinking about me as an elder, I realized my shortcomings. कारण मला हे माहित होतं की मंडळी अतिशय गंभीर गोष्ट आहे आणि ख्रिस्त मंडळीचा मस्तक आहे आणि देव मंडळीविषयी अतिशय गंभीर आहे. And then because I realized that the church is serious business, God is serious about His church and about His people, and therefore I realized the seriousness of this calling. आणि तेव्हापासून मी प्रार्थना करत गेलो, देवाला मार्गदर्शन मागितलं आणि वेगवेगळ्या प्रकारे जे अंतर्गत माझं कॉलिंग होतं त्याचा मी विचार करायला लागलो की काय खरोखर देवाने ही सेवा येणाऱ्या दिवसामध्ये मंडळीच्या वडीलपणाच्या टायटल खाली जे जबाबदारी आहे त्यासाठी मला निवडलं आहे का त्याचा मी विचार करत गेलो. And therefore individually I became very serious about this. I was serious about knowing whether this internal call is from the Lord, whether it is the Holy Spirit who is calling me for this ministry and for this role as an elder. देवाच्या वचनातून अनेक ठिकाणी जे संदर्भ आहे त्यातून देव मला पुन्हा देव माझ्याशी बोलू लागला. जसं की योहान 21:15 मध्ये येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर तो शिमोनाला भेटला आणि शिमोनाला तो विचारतो की शिमोना तू माझ्यावर प्रीती करतोस काय? And I started reading different passages, and through John, God spoke to me when Jesus Christ is talking to Peter and says, "Do you love me, Peter?" आणि तो म्हणतो की तुला हे माहित आहे की तू मला आवडतोस, पेत्र म्हणतो. आणि तो म्हणतो की मग तसं असेल तर माझ्या कोकरास तू चाल, माझ्या मेंढरांना तू चाल. And Peter very wonderfully replies and says, "Yes, you know that I love you." And then Jesus says, "If you love me, feed my sheep." तसं दुसरे पेत्र 1:10 मध्ये म्हटले की तुम्हाला झालेले बोलावणे व तुमची निवडणूक निश्चित करण्यासाठी विशेष करून प्रयत्न करा, कारण या गोष्टी केल्याने तुम्ही कधी अडखळणार नाही. And then the word of God clearly says, be firm or be ready to understand from the scripture what your calling is and be sure about it. Be confirmed about it. आणि मी 30 वयाचा असताना जे शिक्षण माझ्या मंडळीमध्ये मिळालं त्यावेळेस देखील एक वचन जे होतं ते तेव्हा देखील कॉमन होतं आणि आज देखील मला पुन्हा ते आठवलं. दुसरे तिमोथेय याचा 2रा अध्याय आणि 2रं वचन ते असं सांगतं की ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षांसमोर माझ्यापासून ऐकल्या त्या तू दुसऱ्यांनाही शिकवण्यात जे समर्थ होतील अशा विश्वासू माणसांना तू सोपवून दे. And a verse kept coming to my mind, a verse that I read even when I was young. And this is a verse from Timothy where Paul charges Timothy and says that whatever you have heard from me, make sure that you entrust it to others and teach it to others. या वचनांमधून मला पुन्हा एकदा खात्री झाली की जे पाचारण देवाने ख्रिस्तामध्ये मला केलेलं आहे, माझं तारण केलेलं आहे, तिथं देखील देवाने मला कृपा पुरवली. तीच कृपा या लीडरशिप साठी तो आज देखील मला पुरवत आहे आणि तो मला याच्यामध्ये नक्कीच पुढे चालवेल. And then I realized the same grace that saved me is the same grace that will help me as an elder, and He will surely do that for me. ख्रिस्ताने माझं तारण केलं त्यावेळेस जगासमोर त्याचा स्वीकार करणं, घोषित करणं की मी ख्रिस्ताचा आहे, तो प्रसंग देखील माझ्यासाठी चॅलेंजिंग होता आणि आज देखील त्याच प्रसंगामध्ये मी थोडक्यात आहे. परंतु तेव्हा देखील जेवढी कृपा होती आज देखील तीच कृपा माझ्यासाठी ख्रिस्तामध्ये आहे आणि मंडळी आणि तुम्ही जे सर्व माझ्या सोबत आहात त्यांच्याद्वारे देखील देव या गोष्टीचं पुष्टीकरण करत आहे याची मी साक्ष देऊ शकतो. And when I was saved, God granted me the grace to declare to the world that I belong to Him, and the same grace He will give me even today, by your grace and by your prayers and by your support, to declare to the world that I belong to Christ. देवाने केलेल्या या पाठवण्यामध्ये मंडळीने आणि बाळासाहेबांनी मला विश्वासू मानलं. या कार्यासाठी माझ्या जीवनासाठी माझ्या कुटुंबासाठी प्रार्थना केल्या, उत्तेजन दिलं आणि मार्गदर्शन केले. म्हणून मी प्रभूमध्ये आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि सर्व गौरव देवाला देतो. And I thank the Lord and give all glory unto Him
because he used the church, he used pastor and all the brothers and sisters for this beautiful time and opportunity this morning. त्यासोबत आज सगळ्यांसमोर मी देवाच्या सहाय्याने ख्रिस्ताच्या वचनाच्या आणि अधिकाराच्या अधीन राहून या मंडळीची सेवा प्रीतीने सत्यात राहून आणि विश्वासूपणे करण्यासाठी मी आणि माझ्या कुटुंबाचं स्वतःचं समर्पण आम्ही करतो. And this morning, me and my family dedicate and commit ourselves to serve this church faithfully with all our heart and with all our soul and with all our spirit by the authority that God is granting unto us today. या जबाबदारीमध्ये देवाच्या कृपेची गरज आहे. यासाठी माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी आपण सतत प्रार्थना करावी ही विनंती आपल्या सर्वांना करतो. We need more of His grace, so please continue to pray for us. तसंच आज या प्रसंगी या मंडळीतून जे इतर पण विश्वासणारे आहेत, जे तरुण आहेत, त्यांच्यासाठी इच्छा मी बाळगतो. कारण मला पुन्हा एकदा माझ्या तारुण्याची त्यावेळेसची आठवण झाली जेव्हा मी किशोरवयीन होतो. की प्रभूने तुमच्याही मध्ये जे कार्य करावं आणि त्याच्या सेवेसाठी त्याच्या गौरवासाठी काम करी म्हणून तुम्हाला पुढे चालवावं अशी मी प्रार्थना परमेश्वराकडे करतो. And my prayer this morning, especially for all the young men who are here, the same work that happened in my life as a youth through the gospel, I pray that it happens in your lives and that even you would dedicate yourself unto the gospel and unto His church. सर्व गौरव देवाला देतो. Thank you so much. All glory to God. Thank you. Request Brother Anush and Brother Arpan to lead us in song, and after that we will as a church participate in the Lord's Supper.